पूर्वक स्वागत करते। आज 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन। ज्ञानदेवांनी आपल्या मराठी भाषा सुंदरी या रचनेत मराठीचं अतिशय सुरेख वर्णन केलंय। ते म्हणतात, जैसी दीपा माझी दिवटी का इथिन माझी पूर्णिमा गोमटी, तैसी भाषांमध्ये मराठी सर्वोत्तम, हरळांमध्ये रत्नकळ का पुष्पांमध्ये कमळ, तैसी भाषांमध्ये सोज्वळ मराठी पै। तर अशी ही समृद्ध मराठी आपल्याला मातृभाषा म्हणून लाभली आहे। आज या मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून लोकव्रत प्रकाशनाच्या कविता तुझी माझी या माननीय भैरवीजी देशपांडे व माननीय अदितीजी देशमुख यांच्या ध्वनिमुद्रित काव्यसंग्रहाच्या ऑडिओ बुकच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सारे जमलो आहोत। या सोहळ्यात आपणा सर्वांचं पुनश्च स्वागत। आज आपण ज्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलंय, ज्यांच्या हस्ते कविता तुझी माझीचं प्रकाशन आहे, त्यांच्याबद्दल काय सांगावं। 40 वर्षाहून जास्त काळ कवितेचा अभ्यास करणारे, आपल्या अनेक कार्यक्रमांमधून असंख्य कवींच्या कविता सादर करणारे माननीय विसूभाऊ बापट आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले। लोकव्रत प्रकाशनाच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक स्वागत करते। आपल्या आजच्या उत्सव मूर्ती भैरवीजी देशपांडे आणि अदितीजी देशमुख यांचेही मनापासून स्वागत करते। ऑडिओ बुकच्या संकल्पनेला मूर्त स्वरूपात आणणाऱ्या नहुषजींचे मनापासून स्वागत करते। यांच्याच साऊंड्स बेस स्टुडिओ मध्ये कविता तुझी माझीचा जन्म झाला। आज इथे आपल्यात उपस्थित असलेल्या लोकव्रत प्रकाशन आणि साप्ताहिक जनमंगलचे कुटुंब प्रमुख माननीय शिरीषजी कुलकर्णी यांचेही स्वागत करते। याशिवाय इथे आलेल्या डॉक्टर अवंतिकाजी टोळे, अंजलीजी मराठे, वैष्णवीजी बोरगावकर मॅडम, प्रियाजी सरनाईक आणि हा कार्यक्रम बघणाऱ्या समस्त रसिकांचे मनपूर्वक स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या सुश्राव्य सरस्वती वंदनेनं करावी अशी विनंती मी डॉक्टर अवंतिका टोळे यांना करते। अवंतिकाजी। वंदे त्वां सरस्वती ज्ञानरूपिणी, वंदे त्वां सरस्वती ज्ञानरूपिणी, रसिकर दया वीणा, रसिकर दया वीणा, झंकारकारिणी, वंदे त्वां सरस्वती ज्ञानरूपिणी, सुकवि सुकृति यशोधवल वसनशालिनी, ऋषि मुनिगण पुण्यवचन रत्नमालिनी, विविध गुणालंकारोज्ज्वल विलासिनी, वंदे त्वां सरस्वती ज्ञानरूपिणी, शारदेन्दुबिम्बशुचिस्मितशुभाननी, ललितकलाकलहंसासन विहारिणी, शारदेन्दुबिम्बशुचिस्मितशुभाननी, ललितकलाकलहंसासन विहारिणी, विविध गुणालंकारोज्ज्वल विलासिनी, वंदे त्वां सरस्वती ज्ञानरूपिणी, प्रज्ञायामृतंभरा विश्वतोमुखी, प्रतिभाया नवीन कल्पनोन्मुखी,
प्रज्ञायामृतंभरान् विश्वतोमुखी प्रतिभायां नवीनकल्पनोन्मुखी वाग्देवी यान्तस्थापि च बहिर्मुखी ध्याये त्वां परशक्तिं चित्स्वरूपिणीं वन्दे त्वां सरस्वतीं ज्ञानरूपिणीं रसिकहृदयवीणा झङ्कारकारिणीं वन्दे त्वां सरस्वतीं ज्ञानरूपिणीं वन्दे ज्ञानरूपिणीं वन्दे ज्ञानरूपिणीं वन्दे ज्ञानरूपिणीं. वा, धन्यवाद अवंतिकाजी. इतकी नादमधुर सुरुवात झाल्यावर आजच्या मुख्य कार्यक्रमाकडे वळण्यासाठी पुढील कार्यक्रमाची सूत्र मी अंजलीजींकडे सुपूर्त करते. अंजलीजी. धन्यवाद माणिकजी. अतिशय सुंदर आणि गोड आवाजात कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. लोकव्रत प्रकाशन आयोजित आजच्या या आगळ्या वेगळ्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात कविता तुझी माझी या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन. मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोली भाषेपासून झाला असावा असं मानलं जातं. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, असं सांगणारे कविवर्य कुसुमाग्रज आणि लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, असं लिहिणारे सुरेश भट, बाभ बोरकर, राम गणेश गडकरी, मंगेश पाडगावकर आणि अनेक दिग्गज साहित्यिकांनी मराठी भाषेचे स्थान मराठी मनाच्या इंच इंच जागेवर मूर्त केलेले आहे. महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचं योगदान देणारे, मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी अथक परिश्रम घेणारे, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि.वा. शिरवाळकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून आणि मातृभाषेचा गौरव म्हणून त्यांचा हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आज या पावन दिवसाचे, साहित्य पावन दिवसाचे असं म्हणेन मी, या दिवसाचं औचित्य साधून एका सुंदर कार्यक्रमासाठी आपण सर्व एकत्रित झालो आहोत. आपण जेव्हा एखाद्या पुस्तकाविषयी ऐकतो तेव्हा मनात एक उत्सुकता असते की काय असेल या पुस्तकात, आपल्याला वाचायला आवडेल का. मग जेव्हा आपण ते पुस्तक घ्यायला जातो तेव्हा ते वरवर चाळतो. नजरेस पडलेल्या ओळी, परिच्छेद यावरून आपण अंदाज बांधतो की पुस्तकात काय असेल. तसंच आता या पुस्तकात काय असणार आहे याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता असणार आहे. तर मी आता लोकव्रत प्रकाशनतर्फे मार्गदर्शक माननीय शिरीषजी कुलकर्णी यांना विनंती करते की सर्वप्रथम या कार्यक्रमाचं प्रयोजन काय आहे ते सर्वांपुढे मांडावं आणि त्यानंतर या ऑडिओ बुक विषयी सर्वांना माहिती द्या. माननीय शिरीषजी कुलकर्णी. नमस्कार. आदरणीय काव्यदूत विसुभाऊ बापट सर, माननीय बोरगावकर मॅडम, माननीय माजी घारपुरे, जनमंगल समूहाच्या माननीय श्रेयाजी सरनाईक मॅडम, आजच्या आपल्या अभिमान बिंदू आदरणीय आदित्यजी देशमुख आणि भैरवजी देशपांडे यांच्या कविता तुझी माझी च्या निमित्तानं आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करताना मला खूप आनंद होतोय. आज कविता तुझी माझीच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आपण एकत्र आलो आहोत.
एक नाव विसरलं, अवंतिकाजी. आणि अवंतिका एवढी सुंदर सुरुवात केली त्यांनी. आणि माझे मित्र नहुषजी, की ज्यांनी हे सगळं खूप छान आपल्या समोर आणलेलं आहे. त्याचबरोबर हसरमणीजी, महाराष्ट्र पत्रकार संघाचे काही महत्वाचे सदस्य, अध्यक्ष, पदाधिकारी, या सर्वांना मी प्रणाम करतो आणि एक दोन शब्द बोलतो. प्रयोजन हे कालानुरूप आलेलं आहे. काळ बदलतो तशी माध्यम बदलतात. इतकंच काय, माध्यमात स्थित्यंतरही येतात. पूर्वी नाही का आपण बोटानं डायल करणारे नंबर होते, आता ते आता अँटिक पीस झालेत, कालबाह्य झालेत. काळ झपाट्याने बदलताना आपण पाहिला. आज आपण ऑडिओ बुक प्रकाशित करतोय. हे ऑडिओ बुक आता आपण सुमधुर आवाजामध्ये ऐकू शकतो, कविता सवेत डोलू शकतो. आज मराठी भाषा गौरव दिन आणि हे औचित्य साधायचं होतं. हे ऑडिओ बुक एक प्रकारे मराठी साहित्याचा गौरव आहे. यापुढे आता पावलागणिक तंत्रज्ञान बदलत जाणार आहे, पुढे जाणार आहोत आपण. खरं सांगायचं तर लोकव्रत प्रकाशनाची 400हून अधिक पुस्तकं झाली, पण हे ऑडिओ बुक हे पहिलंच. आणि याचं श्रेय आता मी नाव घेतलेल्या सगळ्यांना, म्हणजे याच्याबरोबर या कवितांना, त्यांच्या सुमधुर आवाजाला आणि लोकव्रत प्रकाशन आणि जनमंगलच्या सर्व सदस्यांना, त्यांच्या परिश्रमांनाही प्रणाम. हे ऑडिओ बुक तसं लाख मोलाचं आहे. आणि खरं तर हे सगळ्यांचे धन्यवाद आधी म्हणण्याचं कारण की हे मला जाणवलंय की हे लाख मोलाचं आहे. मराठी भाषा गौरव दिन, मराठी साहित्यात क्रांती व्हायला हवी आहे. मराठी साहित्याची जी नदी दुथडी भरून वाहते असं आपण मानतो, पण तरीही ही नदी, दुथडी भरून वाहणारी नदी, स्वतः मात्र तहानलेली आहे. साहित्य मूल्य हेही विचारात घ्यावा लागणारा मुद्दा आहे. पण वसंत येतो आणि आसवं ढाळत अशी स्थिती मराठी साहित्याची. मराठी साहित्य साम्राज्यानं हवी तेवढी प्रगती नाहीच केली. मध्ये व्यापारी आले, दुसरीकडे लेखक लिहिताना शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही घेत नाहीत आणि तसे प्रशिक्षण घेण्याचे देण्याचे प्रयत्नही होत नाहीत. प्रशिक्षण देणारे काही घटक आहेत, पण ते जणू पैशाचं झाड हलवत असतात आणि इकडे लेखकाच्या झाडाला मात्र एकही फळ लागत नाही. मराठी साहित्यात असे खूप प्रवाह आपण पाहिले, मात्र मराठी भाषेचं सौंदर्य, चिरतारुण्य आणि मराठी साहित्याचा गोडवा हा या कवितांनी, विशेषतः वृत्तबद्ध कविता, संत साहित्य आणि गझलेनं सांभाळलाय. आणि म्हणून या कवितेला उपासना आवश्यक असते. आयुष्य उघड्या डोळ्यांनी पाहता पाहता तिच्या सगळ्या छटा रेखाटणारे असीम सौंदर्याचे उपासक, विद्वान, जाणकार अशा मंडळींना आज या व्यासपीठावर पाहून मला आनंद होतोय. आणि हा कार्यक्रम पाहणारेही तेवढेच तोलामोलाचे आहेत. मला आनंद होतोय की मराठी साहित्य अधिक तंत्रशुद्ध होण्यासाठी जनमंगल आणि लोकव्रत प्रकाशनाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचं आज मराठी भाषा गौरव दिन या निमित्तानं मी हे स्मरण करतोय. आपण मराठी साहित्यिकांच्याकडून आज नेमकी काय अपेक्षा करावी, कारण आजचा दिवस आहे मराठी भाषेचा. काय अपेक्षा करावी हे म्हणताना मला एक ओळ आठवते की हर एक लबपे हो सदा, साथिया घुट अमृके, साथिया घुट अमृत के ला पिलाए पिलाए जा. तुझी माझी ही कविता ही अशी अपेक्षा पूर्ण करणारा हा अल्बम आहे, हा सोहळा आहे. अजून खूप काम करायचंय. हा तसा पहिला अनुभव. हाच अनुभव अदितीजी, भैरवीजी यांच्यामुळे लोकव्रतला हे मातृसुख लाभत आहे. कविता तुझी माझी मुळं या कवितांनी मला मोहवून टाकलं आहे. या कवितांना लय आहे, छंद, वृत्त, मात्रा आणि आवाज सुंदर आहे. काहींनी मला विचारलं की या कविता गाता येतील का. मी म्हणालो, वृत्तबद्ध कवितांचं वैशिष्ट्यच हे असतं की त्या गाता येतात. पण आज आपण कविता ऐकणार आहोत 2 वेळा, एकच कविता वेगवेगळी. कवितांचं वाचनच का, गाणी का नाहीत. ऐकून सगळेच शब्द कळतील असं नसतं. कविता वाचन हा अस्सल जाणकार साहित्याची गोडी असणाऱ्याला या कविता आवडतील. आपला गाण्याला विरोध नाही, पण या कविता ऐका
हा प्रयोग स्तुत्य तर आहेच, पण वंदनीयही आहे. कविता नुसत्या वाचायच्या नसतात, तर त्या जगायच्या आणि अनुभवायच्या असतात. कविता ऐकणं म्हणजे स्वर्गसुखच. हाच अनुभव कविता समजली की आपल्याला प्रत्येक वेळेला येत असतो. आपण पटकन कवितांशी समरस होतो, एकरूप होतो. कविता आपल्याला हरवून टाकते, कवितांच्या मध्ये आपण मिसळून जातो. खरं सांगायचं तर कविता या कविता आहेत. खरोखरी हे जग सुंदर करण्यामध्ये फुलं, पानं, सागर, चंद्र याच्याबरोबर ह्या कविता आहेत. पौर्णिमेची सुखद चंद्रकिरण रंध्रा रंध्रातून आत खोल झिरपत थेट काळजापर्यंत जातात. हा अनुभव घ्यायचा असेल तर कविता तुझी माझी ऐकावी लागेल. हे सुंदर सादरीकरण देखील कवितांइतकंच हळूवार आहे. तुझी माझी ही कविता जागविते सारी रात आणि पाहत बसते चांदण्यांची बरसात. असं तुझी माझी ही कविता जरा आपण जशा सरीवर सरी. खरंच या सरीवर सरी आपल्या वाचकांवर सतत कोसळत राहतात आणि आपण चिंब भिजत राहतो. रसिकांनी आपला पिसारा फुलवून या सरीवर सरी बरसत असताना त्यामध्ये तृप्त होऊन नाचून घ्यायचंय. मला यातली एक कविता सांगावीशी वाटते. सगळी नाही, काही वाक्य सांगेन. पृथ्वी सुंदर ईश्वरे बनविली शोभेवरी अंबरी, या विस्तीर्ण मांडवात खुलते उत्पत्ती स्थिती या सवे लय घडे कालांतरे संगती, जीवा जीवन जीव हा दिसतसे सारेच जादू भरे. वेगळ्या वेगळ्या ओळी आहेत या, पण या कविता तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला जाणवेल की अशा या कविता चराचराच्या कणाकणातील अविनाशी चेतनेला आणि खरोखरी जन्म मृत्यूच्या पल्याड जाऊन उरणार आहेत. भविष्यकाळ नक्की अदितीजी देशमुख आणि भैरवीजी देशपांडे यांच्यासह असणार आहे. खर तर सगळ्याच जनमंगल टीमला, सगळ्याच लोकप्रिय टीमला मी धन्यवाद देतो. काळ सुद्धा देईल, भविष्य सुद्धा देईल. भविष्यात असा उल्लेख केला जाईल की अरेच्या 2020-21च्या दरम्यान काही साहित्यिक मंडळी तिथं एकत्र आले होते आणि त्यांनी हे काम मोठं उभं केलं होतं. हसण्याची गोष्ट म्हणजे ते त्यावेळेचे त्यांचे वेश, ते सलवार कुर्ता पॅन्ट शर्ट घालून एकत्र जमत असत, पण ते होते ना ते जगा वेगळे होते. ती माणसं खूप श्रेष्ठ होती बरं. काय प्रतिभा होती त्या काळची, असं पुढची पिढी तुम्हाला सलाम करून म्हणणारच. मी आपणा सर्वांना जनमंगल आणि लोकमत टीमला आजच सलाम करून घेतो. आणखी स्थान वेणीमध्ये ना, आणि अक्षरशः डोळ्यातून पाणी यावाशी पुढची 2 वाक्य आहेत. कशी आहेत बघा. विश्विक आपण म्हणतो तसं, मनभरशील सत्वे स्वस्तिका सारी खेत्या, तुझ प्रिय असलेले लाभुदे पामराया. म्हणजे हे आर्जव त्या तगारीच्या झाडासाठी, तगारीच्या फुलांसाठी आहे परमेश्वराकडं. म्हणजे जे कोणी करणार नाही ते तर आपण केलंच. म्हणजे तगारीवर कविता अन्य कविजन नसतील करत, पण तुम्ही केलीत. या कवितेबरोबरची आणखी एक प्राजक्तावरची पण कविता आहे. कदाचित जास्त प्राजक्ता आपल्या सगळ्यांना आवडतो म्हणून ती जास्त आवडेल. एकच सांगते प्राजक्ता, बहरण्याचा तुझा स्थायी भाव जमल्यास एवढं करून पहा, माझेही अंगण विसरू नकोस. प्राजक्ता इथेही दरवळत राहा. आणि या कवितांचा दरवळ
असाच अनेक युगानुयुग दरवळतच राहील. नवीन नवीन कविता त्याच्यामध्ये वाढत जातील. एकामागून एक ऑडिओ बुक, कविता संग्रह येत राहतील. हजारो लाखो रसिकांना याच कविता आनंद देणाऱ्या नभाप्रमाणे असं वर्षावात अखंड भिजवत राहतील. असं तर खूप बोलायचं आहे, पण खरं तर खूप ऐकायचं आहे आपल्या सगळ्यांना. आणि म्हणून आता थांबलंच पाहिजे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आदरणीय काव्यदूत, की ज्यांनी शेकडो म्हणण्यापेक्षा हजारो कार्यक्रम केले, 2,500-3,000 कार्यक्रम त्याचे झालेले आहेत, अशा विसुभाऊ बापटांच्या परवानगीनं मी 2 शब्द माझे थांबवतो. आपणा सर्वांना आणि सर्व रसिकांना मनापासून प्रणाम करतो. असाच पाठिंबा आणि आशीर्वाद सतत बरोबर राहावेत अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद शिरीषजी. खरोखर तुम्ही खूप सुंदर सांगितलं की काळ बदलतो तशी माध्यम बदलतात आणि जसं तंत्रज्ञान बदलत जातं तसं त्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या चांगल्यासाठी कसा करून घेता येईल याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजचा हा प्रयोग आहे. कविता ऐकताना आपण मोर होऊन पिसारा फुलवून उभं राहावं ही खूप सुंदर कल्पना आपण आता इथे मांडली. त्या वर्षावामध्ये नाहून निघणं हा काय असतो हा प्रत्येकाने स्वतःचा अनुभव स्वतःच घ्यायला हवा. खूप मनापासून आभार सर आपले. यानंतर आजचे आपले मुख्य पाहुणे आदरणीय विसुभाऊ बापट. कुटुंब रंगलय काव्यात या एकपात्री प्रयोगाद्वारे जगभरातल्या कुटुंबापर्यंत पोहोचलेलं एक प्रतिभावंत असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये इथे उपस्थित आहे मुख्य पाहुणे म्हणून. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून अजूनही कितीतरी नव्या श्रोत्यांना त्यांच्याविषयी माहिती मिळणार आहे. तर मी आता श्रेयाजी सरनाईक यांना विनंती करते की आदरणीय विसुभाऊ बापट यांचा परिचय सर्वांस करून द्यावा. श्रेयाजी. धन्यवाद अंजलीजी. सर्वप्रथम कविता तुझी माझी या ऑडिओ बुकच्या कवयित्री भैरवीजी देशपांडे आणि अदितीजी देशमुख या दोघींचे मनापासून अभिनंदन आणि खूप सारे शुभेच्छा. आणि खऱ्या अर्थाने मला आज खूप आनंद होतोय की विसुभाऊ बापट आपल्यासोबत आहे. कुटुंब रंगलय काव्यात या कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो घरांमध्ये अगदी सहज पोहोचलेले, म्हणजे ते इतकी सहज कविता सादर करतात की असं वाटतंय ते आपल्या घरातले एक सदस्यच आहेत. एक अतिशय ज्येष्ठ अभ्यासू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, व्यासंगी आहेत, उत्तम वक्ता म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे. आणि सगळ्यात महत्वाची ओळख म्हणजे त्यांचं अफाट पाठांतर. 40 वर्षापासून जवळपास 3048 इतके प्रयोग विसुभाऊंनी केले असून मुख्यतः पाठ्यपुस्तकातील ज्या कविता असतात त्या मुलांसाठी केलेले प्रयोग हे कमीत कमी 14,000 आहेत. अशा प्रकारे म्हणजे महाराष्ट्राला हे नाव अजिबात नवीन नाहीये, घराघरामध्ये हे नाव पोचलंय. आणि त्या कविता त्यांची जी निवड असते ती इतकी सुंदर असते की 3 तास कसे जातात. म्हणजे मी स्वतः तो कार्यक्रम मागच्या वर्षी अनुभवलेला आहे. मग ते अडगुळ सारखं बालगीत असो की गीत रामायणातील विविध गीत असो किंवा विशेषतः त्यांनी सादर केलेली सगळ्यांची आवडती कविता म्हणजे ऊन ऊन खिचडी साजूक तूप वेगळं राहण्यात भारीच सुख. सुरुवातीला एक हसवणारी अशी जी कविता असली तरी पुढे ती कविता डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर रखुमाई रुसली ही कविता असेल किंवा मग अनेक मोठ्या मोठ्या कवींच्या घेतलेल्या त्यांनी कविता असतील, गीतं असतील. बाबा आमटे आहेत, गती माडगुळकर आहेत, बहिणाबाई चौधरी, जगदीशजी खेबुरकर, प्रके अत्रे, मंगेश पाडगावकर अशा अनेक कवी आणि गीतकारांच्या कविता जेव्हा त्यांच्या आपल्याला मुखातून ऐकायला मिळतात तेव्हाचा जो होणारा आनंद आहे हा खरोखरच अवर्णनीय आहे. म्हणजे रसिक प्रेक्षक खळखळून हसतातही आणि नंतर थोड्याच वेळात त्यांच्या डोळ्यात पाणी पण येतं. मग आज मरून या जीव झाला मोकळा अशी शेतकऱ्यांच्या वेदना सांगणारी कविता असू शकते किंवा मग विडंबनपर जी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सखी स्वस्त झाल्या खारका हे गीत असेल, विडंबनपर गीत असेल किंवा विसरून गेलात का 57 असा प्रश्न विचारून त्या ठिकाणी अंतर्मुख करणारी कविता असेल.
म्हणजे विसुभाऊंनी काय सादर केलेलं नाहीये हा एकही प्रकार शिल्लक नाही. मग वात्रटिका असेल, लोचटिका असेल, मुक्तछंद, बालगीत, विडंबन, लावणी, देशभक्तीपर गीत असतील, अभंग, भक्तिगीत, भावगीत असे विविध प्रकार आहेत. आणि मी स्वतः त्यांना म्हणजे नुकतंच ऐकलं त्याप्रमाणे त्यांनी बालगीतांचे 12 प्रकार आणि त्यांची उदाहरणं सांगितले. एवढंच नव्हे तर शास्त्रशुद्ध लावणी नक्की कशी असते, ती कशी ओळखावी, हे इतक्या सुंदर पद्धतीने ते सांगतात की त्या ठिकाणी ज्यांना कविता माहित नाही अशा लोकांना सुद्धा असं वाटतं की नाही आपण अजून कविता वाचल्या पाहिजे आणि ऐकल्या पाहिजे. तर कुटुंब रंगले काव्यात या माध्यमातून काव्यदूत या अर्थाने त्यांनी जे काम करत आहेत ते एक प्रकारे त्यांना खऱ्या अर्थाने सलामीच द्यावी लागेल अशा प्रकारचं आहे. आणि हा मराठी रंगभूमीवरचा एक प्रकारचा इतिहासच घडवला गेलाय त्यांच्या माध्यमातून असं मला वाटते. धन्यवाद अंजलीजी. धन्यवाद श्रेयाजी. खूप विस्तृत असा परिचय इतक्या संक्षिप्तपणे सांगणं हे खूप अवघड कार्य आहे जे तुम्ही केलं आणि अतिशय सुंदररित्या हा परिचय तुम्ही करून दिलात. कविता, काव्य, लय, नादमयता ही ज्यांच्या श्वासात भिनली आहे अशा विसुभाऊ बापट यांच्या हस्ते आज या ऑडिओ बुकचं प्रकाशन होणं किंवा विमोचन होणं हा खरोखर भाग्याचा क्षण आहे. तर यानंतर मी आता आदरणीय विसुभाऊ बापट यांना विनंती करते की या ऑडिओ बुकचं आपल्या हस्ते विमोचन करावं आणि या प्रसंगी आपलं मनोगतही व्यक्त करावं. आदरणीय विसुभाऊ बापट. आवाज म्यूट आहे तुमचा. आवाज म्यूट आहे. कळणार कसं नाही. हॅलो, आता तुम्ही स्पीकर ऑन करा. ऐकू येत आहे सर. आता येतंय ऐकू? आता येतंय ऐकू? हो. सुरुवातीलाच लोकव्रत प्रकाशन यांच्या वतीनं तयार झालेलं हे आदिती देशमुख आणि भैरवी देशपांडे या दोघींच्या ईबुक आणि ऑडिओ बुक या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. बोलू आता. आपण एक व्हिडिओ प्ले करतोय, तो दिसतोय का? नाही अजून नाही, स्क्रीन दिसतोय. एक प्रकाशन झाल्याची दिसतोय सुरू झालं. दिसतोय. एकदा परत आपण व्हिडिओ प्ले करणार आहोत आणि मी पूर्ण प्रयत्नात आहे. फक्त मला वाटतं काहीतरी त्याचा प्रॉब्लेम होतो आहे साऊंडचा. प्रयत्न करा. सगळे आपले घरचे प्रेक्षक आहेत. हो अगदीच. दिसलाय का मला सांगाल फक्त. हो अजून प्ले होतोय. आता नवऱ्याची बायको लावू. लास्ट एपिसोड आहे. हो नाही लावूच देत नाहीये तिला. तिचा होऊन दे आपला लास्ट एपिसोड. भैरवी ठीक आहे चला बोला. नाही दिसलाय? नाही. ठीक आहे, मी प्रयत्नात आहे. विसुभाऊंना बोलू दे. मी प्रयत्न सुरू ठेवते माझे. ओके, आपण पुढे जाऊयात कार्यक्रमात. आणि विसुभाऊ बापट यांना विनंती करते की आपलं मनोगत या प्रसंगी व्यक्त करावं. अगदी सुरुवातीलाच मी हे सांगतो की आदिती देशमुख आणि भैरवी देशपांडे यांनी तयार केलेल्या आणि लोकव्रत प्रकाशननं प्रकाशित त्यांच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या या ई बुकचं आणि ऑडिओ बुकचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. नमस्कार सर्वजण. सर्व आदरणीय व्यक्तींना प्रणाम करून बोलायला सुरुवात करतोय. महाराष्ट्र आपुला, भूमिपुत्र आपण, तनाने मनाने मराठी.
नाशिकचे म्हणण्यापेक्षा नाशिक जवळ जे भगूर नावाचं गाव आहे, त्या भगूर नावाच्या गावातले हे कवी फार छान लिहितात. भूमिपुत्र आपण, तुम्ही आम्ही सर्व महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहोत आणि तनाने मनाने मराठी हे अत्यंत आवश्यक आणि अत्यंत महत्वाची बाब आहे की फक्त एकच दिवस आजचा मराठीसाठी जगायचं आणि नंतर मराठीकडे पाठ फिरवायची असं होता कामा नये. निरनिराळ्या विषयांच्यावरच्या कविता आजपर्यंत मी अभ्यासलेल्या आहेत, अनेक कवींना ऐकलेलं आहे. बालपणापासून एक खंत होती की आपल्याला कविता करता येत नाही, कविता रचता येत नाही, आणि ती खंत भरून काढण्याकरता म्हणून प्रत्येक कवीला भेटायचा प्रयत्न गेली जवळजवळ 45 ते 50 वर्ष करतोय. प्रस्थापित कवींना भेटून त्यांच्या कविता तर मी घेतल्याच आहेत, पण अपरिचित कवींच्या अप्रतिम कविता घेण्याचा प्रयत्न सुद्धा मी केलेला आहे. अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत जो जो कवी भेटला त्या कवी बरोबर बसून त्याच्या काव्य प्रकारावरती चर्चा करून त्याच्या काव्य प्रकाराची वैशिष्ट्य जाणून घेऊन ती रसिकांच्या पर्यंत पोहोचवण्याकरता मी गेली 40 वर्ष कुटुंब रंगले काव्याच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. या कुंदेंदू तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता, किती अप्रतिम प्रार्थना आहे, स्तोत्र आहे सरस्वतीचं. पण ज्या वेळेला खूप आतल्या म्हणजे तालुक्याच्याही आतमध्ये छोट्या खेडेगावात गेलो त्यावेळेला असं दिसलं की ही प्रार्थना व्यवस्थित म्हटली जात नाही. जरी म्हटली गेली तरी उच्चारण व्यवस्थित होत नाही. सामांपा तू सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा असा उच्चार करणारे शिक्षक सुद्धा भेटतात. ही परिस्थिती आहे. पण मराठीत भाषांतर काय आहे हे माहित नसतं. हे मराठीतलं भाषांतर मिळवलं. त्या भाषांतरापासून कार्यक्रमाची सुरुवात करतो. जी चंद्रासम शुभ्र कांती विलसे, जी शुभ्र वस्त्र असे, वीणेने कर दोन शोभती जिचे, जी श्वेत पद्मी वसे, ब्रह्मा विष्णू शिवादी देव ही जिला, भावे सदा वंदिती, माझे रक्षण श्री सरस्वती करो, अज्ञान नाशवनीती. इथपासून सुरुवात करतो आणि कवितेची व्याख्या सांगत सांगत कुटुंब काव्यात या कार्यक्रमात प्रत्येक विभागाकरता एक एक कविता कार्यक्रमात सादर करतो. सगळ्या पद्धतीच्या कविता आहेत माझ्याकडे संकलित केलेल्या. सरस्वतीचा आशीर्वाद आहे आणि सरस्वतीच्या आशीर्वादानं लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत कविता पोहोचण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. या महाराष्ट्र दिनी आपल्याला सांगू इच्छितो. वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड्स ऑफ इंडिया, वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडिया आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी सलग 15 तास मराठी कविता ऐकवल्या आणि त्याचं रेकॉर्ड मराठी कविता पोचवण्याचं भाग्य सरस्वती मातेच्या आशीर्वादानं मला मिळालेलं आहे. हे माझं भाग्य आहे. आणि शेवटचं ध्येय हे आहे की मराठी कविता गिनीज बुक पर्यंत पोचवायची आहे मला. त्याकरता मी एक संधी मला आता मिळाली होती. 7 दिवसात 28 प्रयोग करायचे होते आणि अमेरिकेतल्या एका पतीनं 7 दिवसात 21 प्रयोग केले होते. ते 28 प्रयोग करायचे मंजुरी मिळालेली होती. हॉल बघून झाले होते, सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या होत्या आणि त्याच वेळेला लॉकडाऊन झालं आणि सगळा कार्यक्रम फिसकटला. पण तरी सुद्धा की गिनीज बुक पर्यंत मराठी कविता पोहोचवणं ह्या ध्येय आहे. त्या ध्येय पण मी पोहोचणार. अर्थात आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हे पाठीशी असणारच आहेत. मराठी कवितेवरती प्रेम करणारा प्रत्येक माणूस माझ्या पाठीशी आहे हे मी गृहीत धरून आहे. कारण तशा पद्धतीचा अनुभव हा मला सातत्याने येत असतो. आज एक वेगळा प्रकार मला दिसला. काही दिवसापूर्वी मला आमचे मित्र अविनाशजी घोषे आणि आमचे आणखीन एक मित्र प्रफुल्लजी आकांत या दोघांचा फोन आला. म्हणे विसू, आमच्या या 2 मुली आहेत, या 2 मुलींनी छान कविता लिहिलेल्या आहेत. या कवितांचं ई बुक किंवा ऑडिओ बुक याचं प्रकाशन तुमच्या हस्ते व्हावं असं त्यांना वाटतं. त्यांचा आग्रह आहे. तुम्ही करावं अशी त्यांनी माझ्याजवळ इच्छा व्यक्त केली. म्हटलं ठीक आहे, माझं हे भाग्य आहे की अशा पद्धतीचा एक वेगळा प्रकार या लोकव्रत प्रकाशनच्या वतीनं केला जातोय आणि त्याचं प्रकाशन माझ्या हस्ते करायला मिळतंय. हे प्रत्येक माझं भाग्य आहे, नाही का? निश्चितच. त्यातली गोष्ट कुठली आवडली तर बघा, असं म्हटलेलं आहे की एक
कविता एक, दृष्टिकोन दोन, विषय एक, कविता दोन, कविता संग्रह एक आणि मैत्रिणी दोन. किती मजेशीर आहे. म्हणलं ठीक आहे, आपण करायचं याचं प्रकाशन. आणि त्याप्रमाणे आज प्रकाशनाकरता मी हजर झालोय. सांगायला खूप आनंद होतो की प्रामुख्यानं निसर्ग सौंदर्यावरती नटलेल्या या कविता आहेत. आणि या कवितांच्या मध्ये त्यांनी 10 विषय घेतलेले आहेत. एक सौंदर्य, दुसरा अवनी किंवा पृथ्वी, श्रावण, पाऊस, चंद्र, 6वा विषय आहे मन, रंग, फूल, कृष्ण आणि मी का लिहिते. अशा 10 विषयांच्यावरच्या कविता आणि या 2 दृष्टिकोनातून 2 कवयित्रींनी मांडणं हे निश्चितपणे एक वेगळा योग आहे असं मला म्हणावंसं वाटतं. वेगळा योग आहे. जसं मगाशी शिरीष सरांनी उल्लेख केला की एका बाजूला फुलाची एक बाजू पारिजातकाची आहे आणि दुसरी बाजू आहे ती तगरची आहे. पारिजातक आणि तगर यांच्यामध्ये या दोन्ही विषयावरच्या वेगवेगळ्या कविता या ई बुक मध्ये प्रकाशित होणार आहेत, झालेल्या आहेत. तर याच पद्धतीनं की सौंदर्याच्या दृष्टिकोनातून माझ्या मते आरस पाणी दवबिंदू, आरस पाणी दवबिंदू तू मी तुझ्यावरी भाळले, कोणासाठी निसर्गाने केसात मोती माळले. कोणासाठी निसर्गाने केसात मोती माळले हे लिहिलेलं आहे भैरवीजींनी. आणि दुसरी सौंदर्यातली ही एक कविता ज्याच्या ओळी इथं सांगा, त्यातल्या काय आहे यातल्या ओळी इथं सांगाव्याशा वाटतात की भोवतालीच आपुऱ्या चराचरे सुंदरता, भोवतालीच आपुऱ्या चराचरे सुंदरता, फक्त बघायला हवे गवसते ती शोधता, फक्त बघायला हवे गवसते ती शोधता. या एकाच विषयावरच्या 2 ओळी, 2 ओळी या किती अप्रतिम आहेत. आणि मुख्य म्हणजे काय की छंदबद्ध लिहिण्याचा प्रयत्न आहे. छंदबद्ध कविता लिहिणारे कवी सध्या मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. छंदबद्ध कविता लिहिणं किंवा वृत्तामध्ये कविता लिहिणं हे अतिशय अवघड असतं आणि असे अवघड काम या दोन्ही कवयित्रींनी केलेलं आहे. मन तर मनावरती निर्नाळ्या पद्धतीनं कविता लिहिल्या गेल्या. आपल्याला सर्वांना बहिणाबाई माहिती आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला मी येत पिकावर. बघा किती छान आहे. तसं मन या विषयावरची आणखीन एक कविता इथं उल्लेख करावासा वाटतो की या बहिणाबाईच्या ही बहिणाबाईची मन विषयावरची कविता ऐकल्यानंतर इतर कुणी मन विषयावरती काही लिहू शकेल का असा प्रश्न जर रसिकांच्या मनात निर्माण झाला तर लिहू शकते, हा माझा अनुभव आहे. मन माझे मोर पिसारा, थुई थुई नाचे गगन धरा, मन खोल नदी चाडोह, मन खोल नदी चाडोह, मन फिरते सोडून देह, मन फिरते सोडून देह, मन मोहा पाठी गुंगा, मन विचार झाली पिंगा, मन विचार घाली पिंगा. किती अप्रतिम कविता. आणि ती अशी सादर करताना इतकी मजा येते. केळकर नावाच्या डोंबिवलीच्या कवित्री आहेत, त्यांनी लिहिलेली मृणाल केळकर नावाच्या कवितेने लिहिलेली कविता आहे. तर अशा या कविता संकलित करत असताना मन या विषयावरची या दोघींनी 2 कविता लिहिलेल्या आहेत त्या निश्चितपणे ऐकायला आम्हाला आवडतील. आणि मन विषयावरच्या आणखीन 2 कविता माझ्या कार्यक्रमात सुद्धा मला घेता येतील. तर अशा पद्धतीने आता यांनी पृथ्वी या विषयावरती कविता दोघींनी 2 लिहिलेल्या आहेत. पृथ्वी हा विषय, अवनी किंवा पृथ्वी. तर पृथ्वी म्हणल्यानंतर धरती, एक तर पृथ्वीचं प्रेमगीत नावाची कुसुमाग्रजांची कविता चटकन डोळ्यासमोर येते.
पृथ्वी म्हणल्यानंतर, आणि दुसरी धरणी म्हणल्यानंतर मी धात्री मी धरित्री, मातृत्व माझा धर्म, रुजवणं आणि वाढवणं इतकंच कळतं मला. ही आमच्या लक्ष्मीकांत तांबोळी यांची कविता डोळ्यासमोर येते. त्याचप्रमाणे या विषयावरच्या या दोन्ही लोकांच्या समोर पोचतील, रसिकांच्या समोर पोचतील, माझ्या पत येतील. त्या अनुभवल्यानंतर मलाही माझ्या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीच्या कवितांचं संकलन, कवयित्रींनी लिहिलेल्या कविता हा एक आगळा वेगळा उपक्रम या पुस्तकाच्या माध्यमातून, या ई बुकच्या किंवा ऑडिओ बुकच्या माध्यमातून लोकव्रत प्रकाशनानं केलेला आहे. हा एक आगळा वेगळा आणि महत्वाची गोष्ट की असा प्रकार यापूर्वी कुणी केलेला माझ्या ऐकिवात नाही. यापूर्वी हा प्रकार माझ्या ऐकिवात तरी अशी गोष्ट नाही आहे. पण कथांचा मात्र अशा पद्धतीने ऑडिओ बुक तयार झालेला आहे. पण एका विषयावरच्या दोन कवयित्रींनी लिहिलेल्या, दोन वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेल्या कविता या मात्र या आज हा प्रकाशन समारंभ पहिलाच होतोय असं मला वाटतं. आणि यासाठी म्हणून लोकव्रत प्रकाशनला आणि या दोन कवयित्रींना अतिशय मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही सर्वांनी मला इथं निमंत्रित केलं, मला ऐकून घेतलं, याबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. परत एकदा मनापासून धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद आदरणीय विसुभाऊ बापट. तुमच्याकडून या कविता तुमच्या सादरीकरणातून ऐकणं हा एक वेगळाच अनुभव आता इथे मिळाला. आणि तुमचं कार्य तर अफाट आहे, अफाट आहे. बरं का, आता हे अभिवाचन झालं, सादरीकरण झालं नाही. सादरीकरण हा प्रकार होण्याकरता ती कविता पाठ यावी लागते आणि ज्यावेळेला पाठ होऊन त्याच्यावरती काही माझ्या प्रोसेस आहेत. उदाहरणार्थ जर म्हटलं तर आरशासमोर उभारून चेहऱ्याचे हावभाव परफेक्ट होतात की नाही ते बघणं, यासारख्या गोष्टी पाहाव्या लागतात. आणि पहिला श्रोता माझी पत्नी असते, ती पत्नीनं ते मंजूर केलं, माझ्या मुलीनं मंजूर केलं की मग मला ती कविता कार्यक्रमामध्ये घ्यायला परवानगी मिळते आणि ती कविता मी कार्यक्रमात ऐकवायला सुरुवात करतो. पण अशी मजा आहे की या पद्धतीच्या सगळ्या कविता संकलित करण्याकरता म्हणून गेली जी काय 45 वर्ष मी प्रयत्न करतोय, त्यातनं मला एकच सांगायचंय आज या ठिकाणी की कवी करोति काव्यानी रसिको वेती तद्रसम. कवींनी कविता लिहायची आणि रसिकांच्या समोर सुपूर्त करायची आणि त्या कवितेचा आस्वाद रसिकांनी मनमुराद घ्यायचा. आपली मतं सगळी बाजूला ठेवायची, पण त्या कवितेचा आस्वाद घ्यायचा, अनुभव घ्यायचा. हे या पुस्तकाच्या बाबतीत निश्चितपणे घडणार आहे असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. आणि मराठी काव्यसृष्टीत आणि मराठी साहित्यसृष्टीमध्ये तुम्ही जे कार्य केलेलं आहे, आपण जे कार्य केलेलं आहे ते नक्कीच अजरामर राहणार आहे. या बाबतीत मी अगदी निशंक आहे. खूप खूप आभार. माता सरस्वतीचा आशीर्वाद आहे बस, आणि तुम्हाला सर्वांच्या शुभेच्छा. हो हो, खरंय खरंय. खूप खूप आभार. तुमचे आशीर्वाद या कार्यक्रमाला लाभले त्यासाठी तुमचे मनापासून मी आभार मानते. आणि आपण कार्यक्रमात आता पुढे जाऊयात. आजच्या उत्सव मूर्ती आदितीजी देशमुख आणि भैरवीजी देशपांडे त्यांच्या प्रतिभेतून, जाणीवातून, स्पंदनातून एक वेगळी कलाकृती आज आपल्या समोर येत आहे आणि येणार आहे. या दोघीही खरं तर त्यांचं व्यावसायिक क्षेत्र वेगळंच आहे. म्हणजे आदितीजी देशमुख यांचं क्षेत्र जे आहे ते समुपदेशनाचं क्षेत्र आहे, तर भैरवीजी देशपांडे यांची कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे. अशी वेगळी क्षेत्र असून सुद्धा आपल्या आजूबाजूला दिसणारे प्रसंग, परिस्थिती, व्यक्ती या वेगळ्या नजरेतून पाहणे आणि त्या संवेदना कवितेमध्ये शब्दबद्ध करून त्या रसिक श्रोत्यांपुढे, वाचकांपुढे मांडणे हा या दोघींचा छंद आहे. आणि अतिशय सुंदर लिहितात दोघी जणी. त्यांचे विचार या प्रसंगी ऐकण्याची मलाही उत्सुकता आहे आणि तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांना सुद्धा उत्सुकता असेल. तर सर्वप्रथम मी आमंत्रित करते भैरवीजी देशपांडे यांना की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. भैरवीजी. नमस्कार. आजचा हा दिवस म्हणजे
आमच्या दोघींसाठी पण स्वप्नपूर्तीचा दिवस असल्यासारखाच दिवस आहे की खूप काही आपण ठरवतो, खूप काही इच्छा असतात, की भरपूर काही करायच्या मनामध्ये बरीच स्वप्न असतात. मग ही स्वप्न कशी पूर्ण होणार त्याच्यासाठी काहीतरी माध्यम, त्याच्यासाठी काहीतरी एक कोणीतरी आपल्याला पाठीशी उभं असलेलं लागतं कायम. तर असाच काहीसा भाव आज माझ्याही मनात इथे बोलताना आहे. खरं म्हणजे प्रत्येक पुस्तक म्हटलं की त्या पुस्तकासोबत असते ती म्हणजे एक अर्पण पत्रिका. साधारणपणे जे छापील पुस्तक असतं त्याच्यासोबत अर्पण पत्रिका आपण देत असतो की हे पुस्तक आपण कोणाला देतोय आणि ह्या पुस्तकातनं आपण नेमकं कोणासाठी, कोणाला डोळ्यांसमोर ठेवून आपण हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर मला थोडक्यात त्याबद्दल बोलायला आवडेल आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊच या. तर माझं असं एक मत आहे की आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपल्याला काहीतरी देऊन जाते. म्हणजे प्रत्येका व्यक्तीचं आपल्या आयुष्यात काहीतरी छोटं मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं आणि काहीतरी देणं आपण त्या व्यक्तीचं लागतो. म्हणजे त्या व्यक्तीच्या सहवासाचे संस्कार आपल्यावर होतात आणि मग त्या ज्या भावना असतात त्या भावनांची अभिव्यक्ती करण्यासाठी म्हणून आपण भाषेचं माध्यम साधारणपणे वापरतो. तर हे पुस्तक मला जर का कोणी विचारलं की हे पुस्तक कुणासाठी किंवा का लिहिलंस, तर त्याचं उत्तर मी हे सांगेन की हे पुस्तक माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मग ती माझी कुटुंबातली व्यक्ती असू देत, नातलग असू देत, ज्यांच्याकडून मला काही प्रेरणा मिळत गेल्या, ज्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळत गेलं, अशा सगळ्यांना मी हे पुस्तक समर्पित करतेय. सगळ्यात प्रामुख्यानं ज्या व्यक्तींचा उल्लेख मला करायला आवडेल इथं ते म्हणजे निश्चितच माझे कुटुंबीय, आई वडील, माझ्या सासूबाई, नंतर मग माझ्या घरातल्या इतर व्यक्ती. आता इतर व्यक्तींमध्ये सगळ्यात महत्वाची व्यक्ती की माझे पती, कारण ते पहिले श्रोता असतात, ते पहिले वाचक असतात, पहिली दाद जी काही मिळायची असते चांगली वाईट विश्लेषण जे काही व्हायचं असतं ते त्यांच्याकडनं होतं. आणि माझी मुलं निश्चितच, कारण कविता करायची किंवा असा कुठला तरी छंद जेव्हा माणसाला असतो तेव्हा ती व्यक्ती थोडीशी आपल्यात रमलेली किंवा हरवलेली अशासारखी असते. मग कधीतरी थोडं काही कमी जास्त राहतं, कमी जास्त होतं. तर त्या सगळ्यांना मला खूप खूप मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. मला हे खूप तुम्हा सगळ्यांना सांगायला आवडेल की आजवरच्या आयुष्यात बरीच माणसं जोडल्या गेली आणि त्या सगळ्या व्यक्तींना मला हे सांगायला आवडेल की तुमची माझी कधीतरी ओळख झाली असेल, भेट झाली असेल, तर असं समजा की हे पुस्तक माझं नाही, तुमचं आहे आणि त्याच भावनेनं हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. अगदी मग आपण असं म्हणू शकतो की माझ्या वर्गात शिकणारे माझे सगळे मित्रमैत्रिणी यांच्यापासून ते आज इथे उपस्थित असलेल्या या सगळ्या लोकांना मी हे पुस्तक समर्पित करतेय. जी काही प्रेमाची माणसं जोडलेली आहेत त्यातली काही लोक आज हा कार्यक्रम बघत आहेत आणि काही माझ्या खूप जीवश्च कंठस्थ सख्या आज या व्यासपीठावरही उपस्थित आहेत. तर तुम्हा सगळ्यांनाही खूप मनापासून धन्यवाद देते की तुम्ही सगळेजण सोबत होतात. विशेषत्वानं वैष्णवीजी, खरं म्हणजे टेक्निकल होस्ट म्हणून मी जनमंगल परिवाराशी जोडल्या गेले आणि टेक्निकल होस्टिंग करता करता जनमंगल परिवार हा कधी माझा कुटुंब झाला ते काही कळलं नाही. मग याच कारणाने लोकव्रतशी पण जोडल्या गेले आणि तिथे पण खूप चांगली, ज्यांच्याकडनं खूप काही शिकता येईल अशी माणसं भेटलेली आहेत. विशेषत्वानं वैष्णवीजी, श्रेयाजी, त्याच्यानंतर शिरीष सर नेहमीच मार्गदर्शक म्हणून पाठीशी असतात आणि बरंच काही त्यांच्याकडून पण शिकायला मिळालेलं आहे. माणिकजी आहेत. आज काही लोक आपल्यासोबत इथे उपस्थित नाही आहेत. खरं म्हणजे जनमंगल परिवार किंवा जनमंगल टीम म्हणतो आम्ही, तेव्हा त्या पूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानते की तुमच्या सगळ्यांमुळे आज हे माझं स्वप्न पूर्ण होत आहे.
लोकव्रत मधल्याही माझ्या काही मैत्रिणी आजच्या या कार्यक्रमात उपस्थित नाही आहेत. गायत्रीजी नाही येऊ शकलेल्या, रश्मीजी नाही येऊ शकलेल्या, तेव्हा तुम्हालाही खूप खूप थँक्यू. हे स्वप्न पूर्ण होताना असे बरेच लोक होते ज्या सगळ्यांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशी मदत झाली. यामध्ये नहुषजी इथे आहेतच, त्याखेरीज मला आवर्जून थँक्यू म्हणायचं आहे तेजसला, ज्यांनी खूप छान प्रोमो तयार केला, हेरंबला ज्यांनी खूप छान अशी जाहिरात तयार करून दिली, आणि आश्लेषला ज्यानं एक खूप सुंदर व्हिडिओ आपल्यासाठी तयार केलेला आहे, जो आपला पूर्ण प्रयत्न राहील की हा कार्यक्रम संपण्याच्या आत आपल्याला तो दाखवता यायला हवा सगळ्यांना. तेव्हा मंडळी खूप खूप थँक्यू, धन्यवाद. असेच नेहमी पाठीशी राहा. खरं म्हणजे खूप काही बोलता येईल, पण आता आपण अदितीजींकडे वळावं. अंजलीजी, तुम्हाला मी सूत्र सोपवते. हो भैरवी, खूप सुंदर. एक मिनिट, एकच गोष्ट छोटीशी सांगायची राहिली. मी अंजलीचा उल्लेख करायला विसरले. खरं म्हणजे मी, अंजली आणि आमचं मैत्रबन म्हणजे खूप जुन्या मैत्रिणी आहोत आम्ही. आणि अंजलीजींना जेव्हा आम्ही म्हटलं की असा असा कार्यक्रम आहे, तेव्हा त्या नेहमी आम्ही सोबतच असतो. म्हणजे असं म्हणताच येणार नाही की कधी आमचा हात सुटलेला आहे. पण अंजली, थँक्यू व्हेरी मच. तुझाही हे पुस्तक जेवढं माझं आहे तेवढंच ते तुमचंही आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी जे प्रोत्साहन दिलं आहे, मैत्रबनाने जे प्रोत्साहन दिलं आहे, त्यामुळेच आज थोडंफार काही करता येत आहे. हा आनंद आहे. थँक्यू. नक्कीच भैरवी, हा जो प्रवास आहे तो आपल्या सर्वांचा सोबत असलेला प्रवास आहे, त्यामुळे आपण सहप्रवासी आहोत या सगळ्या प्रवासामध्ये. तर खूप छान आणि अगदी मनापासून तू व्यक्त झालीस. खूप खूप आभार. यानंतर मी अदितीजींना इथे आमंत्रित करते की त्यांनी त्यांचं मनोगत इथे व्यक्त करावं. अदितीजी. मनपूर्वक नमस्कार. आज या प्रसंगी विसूभाऊ बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत आमच्या कविता तुझी माझी या ऑडिओ बुकचं प्रकाशन होतंय यासारखा आनंद नाही. लोकव्रत प्रकाशनाच्या माध्यमामुळे हे सगळं शक्य झालं. त्याच्यामुळे सर्वप्रथम तर मी लोकव्रत प्रकाशनाचे, शिरीष सरांचे, माणिकताईंचे आणि इथे या मंचावर उपस्थित असणाऱ्या सगळ्या माझ्या सख्यांचे मनपूर्वक आभार मानते. मंडळी, मी खरं सांगू का, आज मला कसं वाटतंय, जेव्हा माझा मुलगा युगंधर जन्माला आला आणि त्याच्या बारशाचा सोहळा होता की नाही, त्या बारशाच्या प्रसंगी ज्या माझ्या भावना होत्या तशाच भावना आज माझ्या मनात दाटून आलेल्या आहेत. माझं एक लेकरू जे माझ्या मैत्रिणीच्या सोबतीने पुढे आलं आणि आमच्या दोघींच्या लेकरांचं हे बारसं होतंय आणि त्या बारशाच्या निमित्ताने त्याचं कौतुक करायला इथे सगळी मंडळी जमलेली आहेत असं मला वाटतं. मुळात कसं आहे ना की हे जे आहे हे खूप स्वाभाविकपणे घडत गेलं आणि ते घडण्यासाठी बालपणापासूनची ती प्रक्रिया होती. म्हणजे असंच कधीतरी टलाट लावत लिहायची सवय होती आणि ती मी कविता केली म्हणून मी खूप अशी कौतुकाने अभिमानाने भरी आईबाबांसमोर म्हणून दाखवायची आणि आईबाबांना पण कळायचं की ही काहीतरी कच्ची मच्छी आहे, पण ते त्याचं प्रोत्साहन देऊन नेहमीच कौतुक करायचे आणि तू लिहू शकते, तू छान लिही, तू करत राहा, असं कायम त्यांनी प्रोत्साहन दिलं. आणि माझी आई स्वतः मराठीची डॉक्टरेट आहे, त्याच्यामुळे नकळत मराठी भाषेविषयी प्रेम निर्माण झालं आणि कितीतरी चांगल्या गोष्टी मला घरात ऐकायला मिळाल्या. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. हा संस्कार मला मराठी भाषेच्या माझ्या आईकडून मिळाला. त्याच्यामुळे जसं भैरवीताईंनी म्हटलं की ही जी प्रक्रिया आहे किंवा हे जे ऑडिओ बुक आहे हे कोणाला समर्पित करायचं, तर हे ऑडिओ बुक मी सगळ्यात प्रथम माझ्या आई वडिलांना त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाला तर समर्पित करतेच आहे, पण हे प्रोत्साहन देणारी जी मंडळी आहे ती खूप खूप जास्त मंडळी आहे. मी सौभाग्यवती आहे ती माझ्या पतिराजांमुळे आणि त्यांच्या प्रत्येक कार्यात असणाऱ्या सहभागामुळे. त्याच्यामुळे अर्थातच या निर्मिती प्रक्रियेचाच ते भाग आहेत, त्याच्यामुळे ते इथे आहेतच हे मी मानते. त्यामुळे ते हा सगळा अनुभव ते पण घेतात, त्याच्यामुळे त्यांना वेगळं काही समर्पित करावं असं मला वाटत नाही, कारण की ही आमच्या दोघांची निर्मिती प्रक्रिया असते. ते उत्तम गातात, मी लिहिते, त्याच्यामुळे मग मी लिहिलेली प्रत्येक कविता आधी मी त्यांना दाखवते की याला चाल लागते का, ही म्हणून पहा, ही कशी वाटते, ही रुचते का, ही पटते का. त्याच्यामुळे हा सगळा एक कौटुंबिक प्रवास आहे आणि या कौटुंबिक प्रवासात माझे जे मित्रमंडळी आहेत, जे माझे सुहृद आहेत, जे
बालपणापासून सोबत होते आणि या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे जे माझ्याशी जोडले गेले त्या सगळ्यांचा सहभाग आहे. आणि एक विशेषत्वाने मला इथे गोष्ट सांगावीशी वाटते की माझ्या कवितांना एक मावशी पण आहे बरं का, माझी जीवाभावाची मैत्रीण इरावती. काहीतरी हा आपल्याला बदल करावा लागेल. तर त्या माझ्या सखीची पण मला आज या प्रसंगी आठवण येते आहे. तर मंडळी, ही खरं सुरुवात झाली आणि हे हे औपचारिक लिखाण जे आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून अजून वाढलं. त्याच्यामुळे खरं तर मी सोशल मीडियाला पण या प्रसंगी धन्यवाद देऊ इच्छिते. फेसबुकमुळे आणि व्हॉट्सअपमुळे आमचा एक खूप छान मैत्रिणींचा गट तयार झाला आणि आपण जे लिहितो आहे त्या लिहिण्याला अजून कोणीतरी त्याचं कौतुक आणि आपण अजून लिहत जावं ही भावना दृढ होत गेली. त्याच्यामुळे त्या माझ्या सगळ्या सुहृदांना, मला प्रोत्साहन देणाऱ्या सगळ्या मंडळींना हे पुस्तक करते. आणि एक महत्त्वाची गोष्ट की पुस्तक लिहा आणि ते एका विशिष्ट दर्जाचं असावं याचा अट्टहास नेहमी माझ्या सासऱ्यांचा असतो. त्यांचा सहवास मला दिवसभर लाभत असतो. असंख्य पद्धत आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडून उत्तमतेचा ध्यास मी शिकलेली आहे. आणि या प्रसंगी मला आवर्जून माझ्या सासूबाईंची आठवण येते. त्या स्वतः अतिशय गुणी, गोड गळ्याच्या अशा गायिका होत्या आणि त्यांना या सगळ्या गोष्टींची खूप आवड होती. असतात तर निश्चितच त्यांनी माझी खरोखर कौतुकाने पाठ थोपटली असती. तर माझ्या आईंची पण खूप आठवण येते. तर अशा या पद्धतीने या कार्यक्रमाच्या प्रसंगी माझं मनोगत व्यक्त करते. निमित्त मात्र थोड्या वेळाने आपण त्यांचं पुन्हा घेऊ शकतो ना आपण. या प्रसंगी शेवट करताना मी फक्त इतकंच सांगेन, खरंच का मी लिहिते की कोणी माझ्याकडून हे करवून घेते. ध्यानी मनी नसताना शब्द चित्र साकारते, मी निमित्त मात्र ठरते, भगवंताचीच ही कृपा सदा राहते, म्हणूनच मी लिहिते, मी लिहिते, मी लिहिते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आदितीजी. आदितीजी आणि भैरवीजी दोघीही आज मला वाटतं त्यांच्या भावना उचंबळून आलेल्या आहेत. त्यामुळे किती बोलावं आणि किती नाही असं त्यांना झालेलं आहे. या भावना आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलेल्या आहेत आणि रसिक श्रोत्यांपर्यंत त्या तुमच्या कवितेच्या माध्यमातून पोहोचणार आहेत. कविता म्हणजे नक्की काय? तर आचार्य विश्वनाथ म्हणतात, वाक्यम रसात्मकम काव्यम, म्हणजे रसाची अनुभूती करविणारी वाणी. पंडितराज जगन्नाथ म्हणतात की रमणीय अर्थ प्रतिपादक शब्द काव्यम, म्हणजे शब्दांचा सुंदर अर्थ प्रकट करणारी रचना म्हणजे कविता. तर पंडित अंबिकादत्त व्यास असं म्हणतात की लोकोत्तर आनंददाता प्रबंध काव्यानाम यातू, म्हणजे लोकोत्तर आनंद देणारी रचना म्हणजे काव्य. पण अगदी ढोबळ मानाने जर आपण विचार केला तर असं म्हणता येईल की एखाद्याच्या मनात उचंबळून आलेल्या भावनांचं व्यक्त स्वरूप म्हणजे कविता. ही अगदी आपली सामान्यांची व्याख्या म्हणता येईल. तर रसिक श्रोते हो, तुम्हाला सर्वांना उत्सुकता लागली असेल की हे पुस्तक नक्की कसं आहे, यात काय ऐकायला मिळणार आहे, याची एखादी झलक आम्हाला मिळणार आहे की नाही बघायला. तर हो हो मिळणार आहे, पण जरा थांबावं, कारण आपण या पुस्तकाच्या निर्मितीविषयी आधी जाणून घेणार आहोत. थोड्याशा गप्पा करूयात या दोन्ही कवयित्रींची. आणि सर्वात प्रथम मी इथे आमंत्रित करते वैष्णवीजी बोरगावकर यांना की त्यांनी त्यांच्या मनात असलेले प्रश्न या दोन्ही कवयित्रींना विचारावेत. वैष्णवीजी. धन्यवाद अंजली. आज जनमंगलचा आधारस्तंभ असलेली भैरवी आणि वृत्तबद्ध लिहिणारी सर्वांची लाडकी अदिती, या दोघींचे मी मनापासून अभिनंदन करते आणि कौतुक करते. आणि अनेक लोकांच्या मनामध्ये असलेला प्रश्न विचारण्याची मला इच्छा होत आहे. एक तर ऑडिओ बुक ही संकल्पनाच मुळात नवीन आहे आणि काळाच्या ओघाला ती अतिशय अनुरूप आहे.
तर दोघी मिळून दोन जीवाभावाच्या सकारात्मक ऍटिट्यूड असलेल्या दोघी जणी एकत्र येतात आणि एक ऑडिओ बुक काढतात. ही कल्पना कशी सुचली हा मनात आहे, त्याचं उत्तर द्यावं अशी अपेक्षा. आदितीजी, भैरवीजी. आदितीजी, मैत्रिणींनो किंवा मंडळी, ऍक्च्युली आम्ही जेव्हा या कार्यक्रमाबद्दल विचार केला आणि असं लक्षात आलं, आम्ही हे ठरवलं आहे की आज ज्याप्रमाणे आम्ही आमच्या पुस्तकात संयुक्तरित्या कविता सादर केलेल्या आहेत, म्हणजे विषय एक दृष्टिकोन दोन, हा आम्ही जो एक आमचा फंडा ठेवला होता तोच आज आपण इथेही वापरणार आहोत. कमी वेळात जास्त गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्या या हेतूनं आम्ही दोघी मिळून उत्तर देणार आहोत. तर जो प्रश्न आता वैष्णवीजींनी विचारला आहे की दोघींनी मिळून हे ऑडिओ बुक करावं, म्हणजे दोघींनी मिळून करावं आणि ऑडिओ बुकच का, त्याचं उत्तर मला वाटतं अदितीजींनी सुरुवात करावी त्या उत्तराची, आणि त्यानंतर मग मी आपणा सर्वांशी संवाद साधते. अदितीजी, बहुतेक त्यांना आवाज जात नाहीये. आवाज, हा, एक मिनिट, आपण त्यांना थोडं अनम्यूट करायला सांगूया. भैरवीताई, मला काही ऐकू येत नाहीये. अदिती, तुला प्रश्न असा विचारलाय की तुम्ही दोघी मिळून एकत्र येऊन लिव्ह होऊन पुन्हा जॉईन होतो. चालेल चालेल चालेल, तोवर मी बोलणं सुरू करते. तोपर्यंत भैरवीजी, हा, भैरवी तोपर्यंत भैरवीजी. आवाज आला, मला आवाज काही आलेला आहे, तर तो रिपीट करावा लागेल. प्रश्न असा आहे की ही संकल्पना खूप नवीन आहे, तर बहुतेक एक काव्य संग्रह हे एक कवीच्या नावाने प्रकाशित होतो, तर इथे एक काव्य संग्रह दोन जीवाभावाच्या मैत्रिणी एकत्र येतात आणि प्रकाशित करतात. हे कसं घडलं आणि ऑडिओ बुक हेच माध्यम आपण का निवडलं, हा प्रश्न अनेक लोकांच्या मनात आहे, त्याचं अशी अपेक्षा. मुळात मी जसं मघाशी सांगितलं की आपण जे लिहितो आहे ते सगळ्यांसमोर यावं यासाठी अनेक लोकांनी प्रोत्साहन दिलं होतं, आणि आमच्या फेसबुकच्या आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून भैरवीताई आणि माझी मैत्री झाली, आणि ती मैत्री इतकी घट्ट झाली की जे काही लिहिलंय ते एकमेकींसोबत आम्ही शेअर करत गेलो, आणि नुसतं शेअर केलं नाही तर आम्ही अनेक उपक्रमात सोबत सहभागी असायचो. तर त्या उपक्रमाच्या निमित्ताने आमचं खूप एका विषयावरचं लिखाण झालं, आणि मग असं वाटलं की आहे काहीतरी आपण औपचारिक पद्धतीने पुढे न्यायला हवंय. पण छापील पुस्तक करण्या इतकी प्रगती झाली नाही अजून, असं मला वाटतंय स्वतःला. आणि त्याही पेक्षा अजून एक ऑडिओ बुक करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे माझा भाऊ नहुष हा स्वतः साऊंड इंजिनियर आहे आणि त्याचा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे. तर तो मला नेहमी म्हणायचा की ताई, तू इतकं सगळं लिहिते तर ते चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांसमोर आणू शकतो, हे डिजिटल युग आहे, तर त्याचा तू काहीतरी उपयोग कर आणि त्याचं ऑडिओ रूपांतर तरी कर, आणि मग तुझा जेव्हा छापील पुस्तक करायची तुझी तयारी होईल तेव्हा ते करू, पण आता एक छोटासा हा प्रयोग तर करून पाहू. मग मी हाच विचार भैरवीताईंशी शेअर केला आणि मग काहीतरी नवीन करूया आणि आपल्या दोघींच्या संवादाचं कुठेतरी एक असं प्रॉपर रेकॉर्डिंग करूया असं आम्हाला वाटलं, आणि म्हणून हे ऑडिओ बुक या निमित्ताने समोर आलं. याचं पुढचं जे उत्तर आहे, याचं पुढचं उत्तर मी देते की ऑडिओ बुकच का, असं का, म्हणजे मुळात हा जो प्रश्न आहे म्हणजे लहानपणापासून दोघेही लिहितोय आणि बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं सादरीकरण पण करतोय, तेव्हा साधारण एक अशी लोकांची प्रतिक्रिया तिला पण मिळालेली होती, म्हणजे अदितीजींकडे पण होती आणि माझ्याकडे पण, की तुमची कविता नुसती वाचण्यापेक्षा ती जर का तुम्ही स्वतः प्रस्तुत केली किंवा तुमच्या आवाजात लोकांपुढे आली तर ती जास्त अपील होते. म्हणजे तुमचा जो एक त्यामागचा विचार असतो, कुठला शब्द तुम्हाला कुठल्या पद्धतीनं मांडायचा आहे किंवा नेमकं काय म्हणायचं आहे ते जास्त नीट आपल्याला त्यातनं सांगता येतं. तर हा एक सगळ्यात मोठा विचार होता आमचा की ऑडिओ बुकच का करावं, आपली कविता आपण आपल्या आवाजात लोकांना ऐकवावी, कदाचित जास्त अपील होईल, हा एक मुख्य विचार होता. दुसरा, टेक्नॉलॉजीशी आम्ही दोघी बऱ्यापैकी जोडल्या गेलेलो होतो, तर त्यामुळे, आणि इनोव्हेशनचं जग आहे असं म्हणतो आपण, आणि योगायोगानं आम्हाला लोकव्रत प्रकाशनासारखं एक खूप सुंदर नवनवीन गोष्टींना पाठिंबा देणारं प्रकाशन संस्था पण आमच्या संपर्कात आली, आम्ही जोडल्या गेलो.
जनमंगल सारखा एक मोठा पाठिंबा मिळाला. तर या सगळ्या गोष्टींमुळे हे ऑडिओ बुकचं आमचं स्वप्न पूर्ण झालं आणि ही काही कारणं होती की आम्ही ऑडिओ बुक कडे का वळलो. छान उत्तर दिलंच भैरवी. आणि तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे की लोकव्रत प्रकाशन हे नवीन प्रयोगांना नेहमीच संधी पण देत असतं, पाठिंबा पण देत असतं आणि त्यात ज्या काही अडचणी येतात त्या शरीश कुलकर्णी सर अगदी सहजतेने दूर करतात. आपण सर्व सोबतच आहोत. आणि मी मगा जसं म्हटलं की पुढची जी येणारी पिढी आहे यांना कागदी पुस्तकं वाचण्यापेक्षा कदाचित ई बुक आणि ऑडिओ बुक जास्त अपील होतील. असं दोन्हीचंही महत्व आपापल्या जागी तेवढंच आहे. पण अजून एक प्रश्न मला विचारायची इच्छा होत आहे. अंजलीची परवानगी असेल तर विचारते. नक्कीच नक्कीच. कवितेचं पुस्तकाचं काव्यसंग्रहाचं शीर्षक फार सुंदर आहे, अतिशय सोपं आहे, कविता तुझी माझी. हेच शीर्षक द्यावं असं का वाटलं? तर याचं उत्तर अदितीची आधी मी दिलं चालेल ना? हो, तसंही मान तुमचाच आहे. नाही असं काही नाही बरं. तर ऍक्च्युली जेव्हा हे पुस्तक करायचं म्हणजे काहीतरी करायचं हे ठरलं, मग आमच्या दोघींचा असा एक थोडा दृष्टिकोन होता की नाव सोपं असावं. जसं मगाशी अदितीजी म्हणाल्या की बारसं आहे, मग बारसं करताना आपण या गोष्टीचा विचार नेहमी करतो की ते नाव खूप मोठं नसावं, लक्षात राहील असं असावं. मग त्याच्यासाठी कुठलं तरी टोपण नाव घ्यायची आणखीन वेगळ्याने गरज पडायला नको, सहज लक्षात राहील असं. मग काय असू शकतं? मग यात काय आहे? मग कविता आहे. आणि कोणाच्या? तर तुझ्या माझ्या. म्हणून मग ते नाव झालं कविता तुझी माझी. याच्या पुढे आणखीन पण एक कारण आहे याचं, आणि त्याबद्दल मला वाटतं आता अदितीजींनी सांगावं आपल्याला. आणि तुझी माझी या शब्दाची अजून एक गंमत अशी की आपण कुठली पण गोष्ट आपलीशी केव्हा मानतो, जेव्हा ती तुझी माझी असते तेव्हा. त्याच्यामुळे ही कविता प्रत्येकाला आपली वाटावी हा पण त्याचा उद्देश आहे. आणि नुसताच उद्देश नाही तर प्रत्येकाच्या अनुभूतीचे जे विषय आहेत किंवा प्रत्येक जण आपल्या अवतीभोवती जे पाहत असतो किंवा जे त्यांना वाटत असतं त्याच भावना आम्ही व्यक्त केल्यात, फक्त शब्द आमचे आहेत. त्याच्यामुळे ही प्रत्येकाचीच कविता आहे आणि म्हणूनच ही कविता तुझी आणि माझी अशी आहे. आणि म्हणून आमच्या पुस्तकाचं नाव आहे कविता तुझी माझी. अगदी समर्पक असं शीर्षक दिलंय काव्यसंग्रहाला. तुम्हाला दोघींचंही पुन्हा कौतुक आणि तुमच्या बरोबर नहुषचं खूप खूप अभिनंदन. अनेक पुस्तकं त्याच्या हातून असे ऑडिओ बुक निर्माण होत आणि सर्वांना त्याचा आनंद घेता येऊ. धन्यवाद अंजली. धन्यवाद वैष्णवी. पुढचा प्रश्न मला विचारावासा वाटतोय की आपल्याला म्हणजे कुठलीही निर्मिती प्रक्रिया जेव्हा सुरू होते तेव्हा सुरुवात जी होते ती विचारापासून होते. म्हणजे आपल्या डोक्यात कुठेतरी एक कल्पना क्लिक होते आणि मग त्या कल्पनेला किंवा त्या विचाराला मूर्त स्वरूप कसं द्यायचं हे आपले विचार पुढचे सुरू होतात. तर तुमच्या दोघींच्याही डोक्यामध्ये ही कल्पना आल्यानंतर ती अंमलात आणण्यासाठीची जी निर्मिती प्रक्रिया आहे याविषयी आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल. तेव्हा या ऑडिओ बुकची निर्मिती कशी झाली याविषयी थोडंसं सांगावं. अदितीजी सुरुवात करा तुम्ही. मला वाटतं अदितीजींना परत काहीतरी बहुतेक सिग्नलचा प्रॉब्लेम झालेला आहे की काय. अदितीजी आहात ना? आली आज माझ्याकडे कनेक्टिव्हिटी इश्यू होतो आहे. तर अंजली ताईंनी निर्मिती प्रक्रियेबद्दल विचारलं बरोबर. तर बरोबर. प्रक्रिया म्हणजे कसं की मुळात वेगवेगळ्या निमित्ताने खूप लिखाण आधीपासून झालं होतं आणि ते एकत्र केल्या गेलं आणि त्याच्यानंतर मग त्याचं ऑडिओ बुक करायचं ठरलं. आणि मग ऑडिओ बुक करायचं म्हणजे मग आपल्या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करणं, नंतर त्याच्या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करण्यासाठी आपण लिहितो खूप सारं, पण रेकॉर्डिंग करण्यायोग्य कविता कुठल्या, तर त्या कवितांच्या निवडीपासून ही सुरुवात झाली. कारण आपण जेव्हा छापील कविता संग्रह काढतो तेव्हा विषयानुरूप आपण खूप साऱ्या कविता त्याच्यात घेऊ शकतो. पण ऑडिओ बुकला थोडीशी मर्यादा असते की ज्या कविता श्रवणीय असतील, ज्या सादर करायला छान वाटतील, ज्याच्या बॅकग्राऊंडला म्युझिक राहील आणि मग ते अजून उठावदार होईल. तर पहिले आम्हाला असं सिलेक्शन करावं लागलं आणि त्याच्यानंतर विषय आम्ही निवडले की असे कुठले विषय आहेत की जे प्रत्येकाला भावतील. आणि मग त्या पद्धतीने त्याचं रेकॉर्डिंग, ते सगळं प्रोसेसिंग आणि मग ते पूर्ण झाल्यावरही ते
टेक्निकली पुस्तकाच्या रूपात, ऑडिओ बुकच्या रूपात अपलोड करणं, तर ही खूप मोठी प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेत अनेक लोकांचे हात लागले. म्हणजे हे कव्हर पेज जे आहे या पुस्तकाचं ते माझी मैत्रीण सई देशपांडे हिनी डिझाईन केलेलं आहे. नंतर याचं सगळं साऊंड रेकॉर्डिंग नहुषच्या स्टुडिओत, साऊंड बेस्ड स्टुडिओमध्ये झालेलं आहे. आणि पुन्हा याचं फॉर्मल सगळ्या पद्धतीचं जे प्रोसेसिंग आहे ते लोकव्रतच्या माध्यमातून शिरीष सरांच्या सहकार्यामुळे शक्य झालेलं आहे. तर ही अशी मोठी निर्मिती प्रक्रिया इथे झालेली आहे. आणि यातले काही भाग कवितेचं जे आपण वर्गीकरण म्हणजे जे आम्ही निवडलेली आहे आणि त्याची जी प्रत्येक कवितेची ओळख करून दिलेली आहे, तर त्याबद्दल भैरवी ताईंकडून ऐका तुम्ही. आमचं जेव्हा ठरलं की आता ही आपल्याला हे ऑडिओ बुक करायचं आहे, मग कविता पण निवडणं झाल्या अदितीजींनी सांगितलं त्याप्रमाणे. मग डोक्यात विचार आला की नुसत्या कविता सादर करायला चांगल्या वाटणार नाही, मग त्याच्यासोबत निवेदन हवं. मग निवेदन करायचं तर मग ते कसं? मग त्याच्यासाठी आम्ही दोघींनी मिळून एक संयुक्त कविता लिहिली, जी प्रत्येक कवितेच्या आधी तुम्हाला त्याची 2-2 कडवी ऐकायला मिळतील. आणि असं म्हणतात की जे न देखे रवी वो देखे कवी, तर त्याचप्रमाणे काही काळ वेळ कसलंही भान न ठेवून आम्ही ती कविता रात्री 12:30-1च्या सुमारास दोघींनी मिळून लिहिली होती फोनवर. आणि हे सगळं ऑनलाईन झालं. आणि फोनवर. आणि मग तिकडनं एक काहीतरी अदितीजी सांगतात आहेत, मग एक ओळ मी सांगते. म्हणजे त्यातले आता आम्हाला असं वेगळे करता येणार नाही की त्यातली कुठली ओळ अदितीजींची आहे आणि कुठली ओळ माझी आहे, किंवा काय शब्द त्यांनी सुचवलेले आहेत, काय शब्द माझे आहेत. तर अशी ती खूप सुंदर कविता तयार झाली आहे. त्याच्यानंतर मग असं वाटलं की हे तर छान होत आहे, पण यात आणखीन काय व्हेरिएशन करता येईल. मग थोडासा कवितेची ओळख करून देण्यासाठी काहीतरी गद्य रूपातलं पण असावं का त्यात, एक निवेदनासारखं. मग ज्या दिवशी आमचं रेकॉर्डिंग होतं त्या दिवशी नहुषजींनी आमच्याकडनं इतकं नीट काम करवून घेतलं. त्यांचं डेडिकेशन आणि त्यांचं मॉड्युलेशन बघून म्हणजे आमच्या हे लक्षात आलं की आपल्याला जर का समजा व्हॉइस मॉड्युलेशन साठी कोणी लागणार असेल तर कुठंच द्यायची गरज नाहीये. मग नहुषजींनाच आम्ही विनंती केली की आता हे जे आम्हाला थोडंसं निवेदन हवंय ते तुमच्याच आवाजात रेकॉर्ड करा. मग तो पण आवाज आम्हाला खूप छान वाटला की आमच्या दोघींच्या आवाजांच्या मध्ये नहुषजींचा आवाज आला आणि त्याच्यामुळे खूपच बहार आणखीन वाढली असं एक आमच्या लक्षात आलं. आणि असे एक प्रयोग करत गेलो. एक नाव जे आपल्याला सगळ्यांना घ्यायला हवं ते म्हणजे हसरमणी सरांचं, की त्यांनी आम्हाला हे ऑडिओ बुक तयार करण्यासाठी म्हणजे निश्चितच शिरीष सरांचं मार्गदर्शन होतच, प्रश्नच नाही. कारण आम्ही जेव्हा त्यांच्याकडे अप्रोच झालो की असं काहीतरी करायची इच्छा आहे, तर त्यांनी इतकं पटकन अगदी दुसऱ्या क्षणाला होकार दिला आणि की सगळं आपण करू शकतो, खूप छान होईल अशा पद्धतीने जो विश्वास दिला. आणि त्यानंतर महेश सरांची जी मदत झाली वेळोवेळी, म्हणजे आजपर्यंत आम्ही त्यांना त्रास देतोच आहे. तर या सगळ्या प्रोसेस मधनं ते ऑडिओ बुक गेलं. आता ही गोष्ट थोडीशी कठीण वाटली कारण पहिला प्रयोग आहे. पण मला खात्री आहे की पुढे लोकव्रत प्रकाशनाच्या माध्यमातून अशी अनेक ऑडिओ बुक्स येणार आहेत. विचार करायला लागले की असं करता येईल, हे छान आहे, असंच करूया. आणि तेव्हा प्रोसेस खूप सोपी राहील, सहज राहील. तर अशी ही एकूण सगळी प्रोसेस झाली आणि संग्रह आज तुम्हा सगळ्यांसमोर आलेला आहे. अदितीजी आणि भैरवीजी तुमचं खूप खूप अभिनंदन. भैरवीजींच्या आता बोलण्यातून आम्हाला कळलं की नहुषजींचा केवढा मोठा सहभाग होता किंवा केवढा मोठा रोल होता या ऑडिओ बुकच्या निर्मितीमध्ये. तर पुढचा प्रश्न मला नहुषजींना विचारावासा वाटेल. नहुषजी, मला सांगा की पुस्तकाची PDF किंवा हस्तलिखित म्हणूया ते ऑडिओ बुक ह्या प्रवासामध्ये तुमच्या कामाचं स्वरूप असं काय होतं? कारण ह्या प्रश्नाचं उत्तर ऐकून मला असं वाटतं की प्रेक्षकांमधल्या अनेक जणांना वाटणार आहे की आम्हाला पण करायचं आहे, कसं करायचं, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्यांना मिळतील आणि नक्कीच तुमचं काम वाढणार आहे आता. अगदी म्हणजे बेसिकली सांगायचं तर मला तर खूप मजा आली हे पुस्तक करताना, कारण मी ऑडिओ बुक्स याच्याही आधी केलेत बऱ्याच, पण त्या कथा असायच्यात किंवा काही वेगळ्या गद्य स्वरूपातल्या असायच्यात.
पण कवितांवरती काम करायचा ऍज अन ऑडिओ बुक हा माझा तसा पहिलाच अनुभव होता. आणि ज्या वेळेला ताई मला सांगायची की अरे ही कविता आहे, अशी मी लिहिलीये, बघ कशी वाटते, तर माझं नेहमी ताईला म्हणणं असायचं, अगं ठीक आहे तू लिहिते, पण त्याचं काहीतरी प्रोडक्शन व्हायला हवंय, ती कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचायला हवी आहे. आणि त्यात हे ऑडिओ बुक हे सध्याच्या काळात असलेलं एक ट्रेंडिंग माध्यम आपण म्हणू शकतो पब्लिशिंगचं. तर पीडीएफ फाईल जेव्हा ताईने दिली त्यावेळेला म्हटलं की चला आपण या तारखेला रेकॉर्डिंग आता सुरू करूया. रेकॉर्डिंग आमचा तसा एक अख्खा दिवस आम्हाला 10 कविता करायला लागला. तर त्यात पहिला मुद्दा तर हा होता की तुम्ही जी कविता सादर करताय त्या कवितेतले इमोशन्स तुमच्या बोलण्यातनं बाहेर निघतात का? कारण काय असतं, कवितेतले इमोशन्स बरेच कवींना आपल्या लेखणीतनं ते काढतात, पण आवाजातनं काढता येतीलच असं असूच शकतं किंवा नसूही शकतं. पहिला मुद्दा तर हा असतो की तुम्ही जी कविता प्रेझेंट करताय किंवा तुम्ही जी कविता वाचताय, रेकॉर्ड करताय, त्याच्यातनं तुम्हाला अपेक्षित असणारे इमोशन्स निघतात का? तर तो एक पहिला प्रक्रिया ती असते की तुमचे मॉड्युलेशन, तुमचे एक्सप्रेशन, तुमचे प्रोजेक्शन्स कसे जातात आहे त्या पर्टिक्युलर वाक्यांना, शब्दांना. तर ही एक बेसिक प्रोसेस. रेकॉर्डिंग झाल्यानंतर त्याच्यात आम्ही मग असं केलं की सुरुवातीला इंट्रोडक्टरी कविता घेऊ आणि मग नंतर निवेदन गद्य स्वरूपातलं आणि मग मूळ कविता. तर ह्याचं सगळं प्लेसमेंट प्रॉपरली होणे आवश्यक असतं. हे सगळं प्लेसमेंट झालं, एडिट झालं, याचा सगळं एक ते सिक्वेन्स बनला की मग असतो खेळ तो सगळा म्युझिकचा. कारण की या शब्दांना सपोर्ट म्युझिक देतं आणि तो अजून त्या कवितांचे इमोशन्स वाढवतं. त्यामुळे ही एक म्युझिकची पण प्रोसेस तेवढीच इम्पॉर्टंट असते. तर ही एक बेसिक प्रोसेस आहे. मग त्याच्यात तो जो आवाज रेकॉर्ड केलाय, ते जे म्युझिक टाकलंय, त्याच्यात या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स होणं आवश्यक असतं. ऍज अन साऊंड म्हणजे आपल्याला जो आवाज ऐकू येतोय तो कितपत सुमधुर ऐकू येतोय, तर मग त्याच्यात थोडेसे हलकेसे काहीतरी प्रक्रिया करायच्या असतात. टेक्निकल शब्दात मी फार घुसत नाही, पण लेमन्स लँग्वेज मध्ये सांगायचं तर त्याच्यात थोडासा इको टाकणं किंवा त्याला अजून थोडंसं फ्लरिश करणं, हे सगळे प्रकार मग पोस्ट प्रोडक्शन या टायटलच्या अंडर येतात. पीडीएफ ते ऑडिओ बुक प्रोडक्शन हा एक याचा असा प्रवास एकूण असतो. ह्या प्रवासाच्या दरम्यान तुम्हाला किती आनंद मिळालाय ते तुमच्या आवाजातनं पोचतंय आमच्यापर्यंत. म्हणजे तुम्ही आता जे व्हॉइस मॉड्युलेशन बद्दल बोललात की आवाज शब्दातल्या इमोशन्स आवाजात त्या तुमच्याही येत होत्या, आम्हाला जाणवत होत्याच. हा मुद्दा जर का बाजूला सोडला आपण तर आवाजाची जातकुळी असा काही प्रकार असतो का की बाई हा आवाज नाही सूट होते रेकॉर्डिंग साठी, किंवा त्या दृष्टीने एक साऊंड इंजिनियर म्हणून तुम्ही काय सांगाल? खरं तर आपण म्हणतो ना व्यक्ती तितक्या प्रकृती, तसे तितके आवाज असतात. बरोबर. आणि असं म्हणतात की असंही एक आहे व्हॉइसिंग इंडस्ट्रीमध्ये, असं म्हणतात की प्रत्येक आवाज हा व्हॉइस मॉड्युलेशन किंवा व्हॉइस ओव्हर साठी काम करतो. डिपेंड्स की तो आवाज त्या इमोशनला सूट होतोय का. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सध्या मी एका ऑडिओ बुकवर काम करतोय, जे पुस्तक आहे ऐतिहासिक विषयावर, म्हणजे महात्मा गांधींनी केलेल्या चंपारणच्या आंदोलनावरती ते पुस्तक आहे. तर ते पुस्तक तसं धीर गंभीर आहे, तर त्याच्यात बेस आवाज, धीर गंभीर असणारा आवाजच लागेल. त्याच्यात माझ्यासारखा पातळ आवाजाचा माणूस बोलला तर त्या पुस्तकाचा तितका इम्पॅक्ट येणार नाही. नुसता आवाज नाही तर त्या आवाजाची डिलिव्हरी पण तितकीच इम्पॉर्टंट असते. कारण मुद्दा हा असतो, ऑडिओ बुक हे तुमच्यासमोर ऑडिओ फॉर्मॅटमध्ये असते, त्याचं काही व्हिज्युअल तुमच्या समोर नाहीये. बरोबर. ज्यावेळेला आपण पुस्तक वाचतो, छापील पुस्तक ज्यावेळेला वाचतो, त्यावेळेला वाचताना आपल्याला ते व्हिज्युअलाइज होत असतात गोष्टी, की हे असं होत असेल, हे असं होत असेल. ऑडिओ बुक करताना सगळ्यात पहिलं आपलं लक्ष हेच असलं पाहिजे की आपण त्या बोलण्यातनं, त्या ऑडिओ मधनं लोकांना ते व्हिज्युअलाइज होतंय का, हा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला मग आपण हे समजू शकतो की हा व्हॉइस याला सूट होतोय का. कारण आपण व्हिज्युअलाइज करू शकतो की हा व्हॉइस या इमोशनला सूट होतोय, किंवा नुसतं व्हॉइस सूट होत नाही तर याच्यात डिलिव्हरी पण आहे, प्रेझेंटेशन पण तितकंच ताकदीचं आहे. तर हा एक सगळा मुद्दा, आवाजाची जातकुळ, एक्सप्रेशन, त्याची डिलिव्हरी असं सगळं असतं.
आम्हाला ह्याची झलक बघायला आवडेल. म्हणजे तुम्ही आता जे काही सांगितलं की आवाजातनं आपल्याला म्हणजे व्हिज्युअलाइज होतं सगळं, की हा शब्द बोलत होता की प्राजक्त म्हटल्यावर आम्हाला ते प्राजक्तांनी बहरलेलं झाड दिसेल किंवा आता शिरीष सरांनी सांगितलं तसं तगरीचं झाड दिसेल. तर ते आम्हाला थोडीशी एक झलक दाखवा प्लीज. आदितीजी, भैरवीजी आणि नवूशजी, तुम्हाला तिघांनाही विनंती की हे ऑडिओ बुक नक्की कसं आहे हे सर्व श्रोत्यांपर्यंत एक पोचवावं, एक झलक दाखवावी. तर अदितीजी रेडी ना? येस. तर आम्ही एक छोटासा अंश आमच्या या ऑडिओ बुक मधला तुम्हा सगळ्यांसमोर सादर करतो आहे. ही कविता तुम्ही जी घेतली आहे तुम्हा सगळ्यांसमोर सादर करण्यासाठी, ही फुल या विषयावरची कविता आहे. किती वेगवेगळी फुलं आपण बघतो, जसा आता उल्लेख झालाच होता या कवितेचा. शिरीष सरांनी पण त्यांच्या बोलण्यातनं तगर आणि पारिजात या 2 कवितांविषयी त्यांचं मत आणि खूप छान बोलले होते ते त्याविषयी. तुझी माझी ही कविता, तुझी माझी ही कविता बाकी मध्ये का फुलते, हळुवार ती कोमल, अलगद उमलते, अलगद उमलते. तुझी माझी ही कविता सडा प्राजक्ताचा जणू, कधी तगर पूजेचा, पुलकित अणुरेणू, पुलकित अणुरेणू. सृष्टीचे रमणीय आणि नाजूक आविष्कार म्हणजे फूल. कितीतरी प्रकारची लहान मोठी रंगीबिरंगी सुगंधित आणि गंधहीन अशी फुलं आपल्या अवतीभोवती दिसतात. फूल आपलं वैशिष्ट्य जपत असतं, साधं तगराचं असो किंवा दैवी प्राजक्ते. तगर, तगर बहरलेला अंगणी माझी, आदितीजींना जरा सिग्नलचा प्रॉब्लेम दिसतो आहे. कुसुम अतिच साधे गंध नाही कशाते, सहजच उगवितो लागतो माळ राणी, सहजच उगवितो लागतो माळ राणी, नच करीत अपेक्षा लक्ष द्यावेच कोणी. गडद हरित पर्णे शोभती सर्व ठाई, सकळ दिवस हर्षे हासतो खेद नाही, सकळ दिवस हर्षे हासतो खेद नाही. कविगण रचितीना काव्य याच्यावरी का, कविगण रचितीना काव्य त्याच्यावरी का, सुवदन ललनांच्या स्थान वेणी मध्ये ना. निकट परिप्रभूता स्वस्तिका घेत पुष्पा, निकट परिप्रभूत्या स्वस्तिका घेत पुष्पा, विलसती गुणसत्वे मान लाभे पूजेचा, विलसती गुणसत्वे मान लाभे पूजेचा. परमदिन दयाळा मागणे हेची नाथा, परमदिन दयाळा मागणे हेची नाथा, साधा जन्म आहेच माझा. मनभर शिलसत्वे स्वस्तिका सारिखेत्या, मनभर शिलसत्वे स्वस्तिका सारिखेत्या. तुझ प्रिय असलेले लाभू दे पामराया, तुझ प्रिय असलेले लाभू दे पामराया, लाभू दे पामराया. क्या बात आहे, वा वा वा, सुंदर. प्रश्नांची उत्तर देताना पण वाटून घेतले, तुझी आणि उत्तर आणि माझी उत्तर. पण नहुषजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की मला जाणवलं की हे दिग्दर्शन करत असताना ताई लोकांचं दिग्दर्शन करणं पुस्तकाचं, त्याच्याविषयी तुम्ही काय अनुभव? नाही, खरं दिग्दर्शन करताना समोर ताई आहे का कोण आहे हा फारसा मुद्दा डोक्यात नसायचा, कारण कानात फक्त साऊंड असतो. त्यामुळे माईकवर बोलणारी व्यक्ती ही कोण आहे त्याच्यापेक्षा ती काय बोलते ते जास्त महत्वाचं असतं. त्यामुळे ताई लोकांना दिग्दर्शन करताना म्हणजे असं तर कधी झालं नाही की मला कोणाला रागवावं लागलं की अगं जमत नाहीये तुला असं करून, असं झालं नाही. कारण की लिहिल्याच्या कविता होत्या, त्यामुळे त्यांना ती इमोशन्स पकडणं फार अवघड झालं नाही. त्यामुळे एकूणच
हा प्रवास मजेशीर होता. नाही, आणि मुळात ते दोघी जाणकार आहेत, नाट्य क्षेत्राशी संबंधित आहेत, स्टेजवरती आहेत, आम्हाला कविता शिकवतात त्या कविता, त्यामुळे छान. म्हणजे तर यानंतर मी माझी पारिजात ही जी कविता आहे ही सादर करते. मंडळी, या कवितेतनं मला फक्त हे मांडायचंय की प्रत्येक गोष्टीचा एक ऋतू असतो, तसा तो बहराचा पण ऋतू असतो आणि तो ऋतूही कधीतरी सरतो. तर असा काहीतरी भाव असलेली ही कविता आहे. काय निघालास माझ्या अधिकार कक्षेत कधी होतं, अरे तुला थांबवणं, आणि तुला देखील जमलं नसतंच बहराचा ऋतू लांबवणं. पारिजाता तू उधळायचास केवढी फुले, मी दिवस दिवस वेचायचे. तू दरवळायचास परसदारी, मी कारणाशिवाय नाचायचे. किती आनंद तुझा दरवळ, तुझा परिमळ, तुझं असणं, तुझं दिसणं, तुझं मनापासून मुक्त हस्ते देणं, माझं मात्र ओंजळभर घेणं. खरंच जा, देण्या घेण्याचे हिशोब उगाच मी कधीच मांडणार नाही. तू आनंदाचं झाड आहेस, तुझ्याशी कधीच भांडणार नाही. पारिजाता तू कल्पवृक्ष, म्हणून सांगते अवघी सृष्टीच तुझ्यावर आसक्त, माझ्या अंगणी लावलेला तो तूच एक प्राजक्त. एकच सांगते बहरण्याचा तुझा स्थायी भाव, जमल्यास एवढं करून पहा, माझेही अंगण विसरू नकोस, प्राजक्ता इथेही दरवळत राहा, प्राजक्ता इथेही दरवळत राहा. धन्यवाद. वा, सुरेख सुरेख. यानंतर मी श्रेयाजींना विनंती करीन की तुमच्या मनात असलेले प्रश्न तुम्ही विचारा. श्रेयाजी. थँक्यू. जसं आता आदितीजी म्हणाले की कविता तुझी माझी म्हटल्यानंतर आपली हा सहज भाव होतो, तर मला असं वाटतं मैत्रिणींचे गप्पा किंवा हे जे त्यांचं जे सादरीकरण आहे तर हे फक्त एवढ्या पुरती मर्यादित नाहीये. अगदी लहानपणापासून जी मैत्रीण आपल्यामध्ये लपलेली असते, मग साधे फुलं असतील तर 4 तू ठेव 4 मी ठेवते, गोट्या असतील तर या तुझ्या या माझ्या, चॉकलेट असतील तर हे तुझी हे माझे, तर असा काहीतरी भाव या ठिकाणी आहे. आणि मला जाणवतं की रविवारचा जो अंक आहे, आवाज येतोय तुम्हाला? हो येतोय. रविवारचा साप्ताहिक जनमंगलचा अंक असतो, त्याच्यामध्ये सुद्धा मना सज्जना हे सदर जे चालवतात, तर त्या मना सज्जना सदर मध्ये सुद्धा एक मैत्रीण गद्यात्मक लिहिते आणि एक मैत्रीण पद्यात्मक लिहिते. म्हणजे माझ्या माहितीनुसार तरी बहुतेक गद्य विभाग हा आदितीजी लिहितात आणि त्याच्यावरची कविता भैरवीजी लिहितात. बरोबर आहे का हे की उलट आहे? नाही, आम्ही कोणी कधी काही लिहितो. विषय सुचतो ती कधीतरी कवितेतून सुचतो तर ती कविता लिहिते आणि मग त्या कवितेचा आपोआप डिस्क्रिप्शन गद्यात दुसरी मैत्रीण लिहून टाकते, किंवा कधीतरी विषय आपोआप गद्यातून लिहिला जातो आणि मग त्याची न सांगता. वा, म्हणजे या गोष्टीचं खरं तर आता तुम्हीच ठरवा की आश्चर्य मानायचं का कौतुक करायचं. असं होतं बरेचदा की गद्यातला एक पॅराग्राफ अदितीजींनी लिहिलेला असतो, एक पॅराग्राफ मी लिहिलेला असतो, पण कविता मात्र जी असते ती कोणातरी एकीची असते. म्हणजे त्यात असं नसतं की एक तिचं कडवं एक माझं कडवं, पण तरीही हे मात्र एक खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. हे मला सांगायला आवडेल की गद्यात जे लिहिलेलं असतं एक्झॅक्टली तेच सांगणारी तशीच्या तशी दुसरी कविता, म्हणजे अदितीजी करोत किंवा मी करो कोणीही, पण ती परफेक्ट कविता आमची तयार होते. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणजे एक वेगळीच केमिस्ट्री तुमच्यामध्ये आहे की, आणि ती सहज करून जुळवावी लागत नाही. तर गद्य लेखन आणि पद्य लेखन यापैकी तुम्हाला दोघींना काय काय आवडतं? का दोन्ही आवडतं? कसं काय? दोन्ही प्रकार छानच आहे, पण जर खरंच मुळातून काय लिहायला आवडतं असं विचाराल तर माझं उत्तर तर पद्यलेखन असंच असेल. कारण की एका मीटरमध्ये एका लयीत ते शब्द आपल्याला सुचत जातात आणि आपण ते लिहत जातो.
आणि गद्य लिहिण्याची थोडी शैली आणि विषय मांडण्याचा प्रकार वेगळा असतो. त्याच्यामुळे मला वैयक्तिकशः विचाराल तर मला पद्यलेखन खूप आवडतं. भैरवीजी? माझंही तसंच आहे, पद्यलेखन जास्ती आवडतं. त्याच्या मागचं एक कारण म्हणजे आता थोडंसं स्त्री म्हणून देत असलेलं कारण आहे ते असं की गद्यलेखनाला ना अभ्यास जरा जास्त करावा लागतो. म्हणजे संशोधन हवं, विचार हवे, भरपूर काही गोष्टी त्याच्यासाठी लागतात. याचा अर्थ पद्याला लागत नाही असं नाही, पण पद्याच्या ज्या गोष्टी असतात ना, म्हणजे बरेचदा अगदी स्वयंपाक करता करता किंवा आपली रोजची कामं करता करता ही डोक्यात काहीतरी 2-4 शब्द येतात, ते कुठेतरी लिहून ठेवले, लक्षात ठेवले मनात, की म्हणजे कविता जास्त सोप्या पद्धतीने तयार होते असं म्हणूया, किंवा ती जास्त खूप अशी आतून येते. त्यामुळे मला पण पद्यलेखन जास्त आवडतं. पुढे जर आयुष्यात कधी जमलं तर गद्यलेखनही आम्ही नक्कीच करू. आमचं असं एक स्वप्न आहे की आमचं जे सदर चालतं फेसबुकला म्हणा किंवा साप्ताहिक जनमंगलच्या पेजवर, आपल्या पेजवर नाही, साप्ताहिकात जे सदर असतं, तर मनासज्जनाचे आम्ही असे खूप सारे 50-100 विषयांवर लिहावं आणि त्याचं एक पुस्तक तयार करावं. म्हणजे ते ऑडिओ बुक नसणार आहे, छापील आणि पुस्तक ही मनासज्जनाची मालिका आम्ही बरोबर मागच्या वर्षीच्या जानेवारी पासूनच सुरुवात केली होती केलेली आहे आणि त्याला आता यावर्षी 1 वर्ष पूर्ण झालं. या कवितांबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे कविता तुझी माझी या ऑडिओ बुक मधल्या कवितांबद्दल तुम्ही काय सांगाल? या कवितांबद्दल मुळात मला हे सांगायचं आहे की जे कुठले आपले नेहमीच्या बघण्यातले विषय, अनुभवातले विषय आहेत, त्याच विषयांवरच्या कविता आहेत. फक्त त्यातला सकारात्मक भाव जास्त पद्धतीने, चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या कवितांमध्ये केलाय. म्हणजे कोणालाही ती कविता वाचल्यावर असं छान प्रेरणा मिळेल असं काहीतरी द्यावं. आणि मुळात स्वतःचा माझा स्वभावही तसाच आहे. त्याच्यामुळे उगीच काहीतरी आपलं दुःख सगळ्यांसमोर मांडण्यापेक्षा आपला आनंद सगळ्यांसमोर मांडावा असं मला मुळात वाटत असतं आणि त्याच भावनेतून माझ्या कविता लिहिल्या जात असतात. त्याच्यामुळे आमच्या कविता या सकारात्मक विचार पुढे नेणाऱ्या आहेत असं या प्रसंगी मला सांगावं असं वाटतं. याच अदितीजींच्या म्हणण्याला थोडं पुढे नेत मी हे म्हणेन की त्या जे म्हणाल्या तसंच आहे. विषय साधे सोपे सरळ जे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात अनुभवतो, बघतो तेच विषय आहेत. वेगळं खूप काही अफलातून असं म्हणजे विषयांमध्ये नाही. अर्थात आपल्या प्रत्येकालाच आपली कविता खूप छान, जवळची आणि आवडती असतेच. तशा आमच्या कविता आम्हालाही आवडत्या आहेत. जगण्याच्या या प्रवासात जे जाणवलं ते हे की आयुष्य सुंदर करायचं असेल तर कुठला तरी एक छंद आपल्या सोबतीला असावा, ज्याचा हात धरून आपल्याला आयुष्याचा आणि जगण्याचा प्रवास करता यायला हवा. मुळात एवढासाच एक प्रयत्न आहे की कुणा तरी व्यक्तीच्या मनात, म्हणजे जो कोणी ह्या कविता ऐकेल, वाचेल, बघेल, तर त्याच्या मनात काही क्षणांचा का होईना जर आनंद आपल्याला निर्माण करता आला तर तो करता यावा. याच भावनेतनं या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. आणि वेगळे पण म्हणाल तर हेच की चांगला एक दृष्टिकोन लोकांपुढे काही चांगल्या गोष्टी ठेवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. बस. खूप खूप खरं म्हणजे धन्यवाद. असं म्हणता येईल की अजून भरपूर लिहायचं आहे. आता नुकती कुठे सुरुवात आहे. आणि हे खूपच म्हणजे वेगळा अनुभव आहे हा आमच्या दोघींसाठी पण की या पहिल्या पावलावरच एवढा अगदी तुम्ही आमच्यासाठी कार्यक्रम आयोजित केला, अगदी चक्क मुलाखत वगैरे घेतलीत. म्हणजे असं थोडा वेळ का होईना आम्हाला पण वगैरे होण्याचा. तर त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांना जे इथे उपस्थित आहेत त्यांनाही, खरं म्हणजे मगाशी वर्षाजींचा उल्लेख करायचा राहिला, त्या कार्यक्रमात जरी नसल्या तरी त्या नेहमी आपल्या सोबत असतात, पाठीशी असतात आणि त्यांच्या प्रेरणेमुळेच आपण खूप काही करतोय. आणखीन 2 व्यक्ती अशा आहेत की एक म्हणजे माननीय राजन लाखे सर, ज्यांचा शुभेच्छा संदेश आमच्यापर्यंत त्यांनी पाठवलेला आहे. आणि दुसऱ्या आमच्या अत्यंत जवळच्या म्हणजे असं म्हणता येईल की कौटुंबिक संबंधातल्या व्यक्ती, ते म्हणजे माननीय आशुतोषजी अडोणीजी. तर यांचा हे शुभेच्छा संदेश आपल्या या कविता तुझी माझीच्या
ऑडिओ बुकला मिळालेला आहे. खरंच खूप सुंदर प्रवास आहे तुमच्या दोघींचा. पाऊल टाकलेलं आहे पण ते दमदार पाऊल आहे आणि छान या मार्गावर रोवलेलं आहे. त्यामुळे आता तुम्ही पुढे चांगले चालत जाणार आहात, धावत जाणार आहेत, यात शंकाच नाही. भैरवीजी, मी तुम्हाला विनंती करेन की हे बुक, ऑडिओ बुक म्हणजे श्रोत्यांपर्यंत कसं पोहोचेल किंवा कसं त्यांना घेता येईल याविषयी एक छोटंसं मार्गदर्शन करा. ओके. जसा हा आमच्यासाठी एक पहिला अनुभव आहे, नवीन अनुभव आहे ऑडिओ बुक तयार करण्याचा. आपल्या सगळ्यांसाठीच म्हणूया, आमच्यासाठीच असं नाही, कारण लोकव्रत प्रकाशनामुळे या ऑडिओ बुकचं स्वप्न पूर्ण होत आहे. श्रेयाजी, वैष्णवीजी, माणिकजी, शिरीष सर, अंजली, विसूभाऊंच्या उपस्थितीत हे काम होत आहे. हा पहिला अनुभव आहे आपल्या सगळ्यांसाठीच की असं काहीतरी आपण वेगळं करतोय. मग हा पहिला अनुभव असणार आहे श्रोत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठीही की ते ऑडिओ बुक विकत कसं घ्यायचं या संदर्भात मार्गदर्शन करणारे काही व्हिडिओज आपण ऑलरेडी लोकव्रत प्रकाशनाच्या पेजवर आणि साप्ताहिक जनमंगलच्या पेजवर पब्लिश केलेले आहेत. आणि त्या व्हिडिओजमध्ये आपल्याला पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे की पुस्तक कसं विकत घ्यायचं. एवढंच नाही तर इथे मी आता माझी स्क्रीन शेअर करते आणि तुम्हा सगळ्यांना एक मी फाईल दाखवणार आहे ज्याचा उपयोग आपण करू शकतो. आपल्याला हे ऑडिओ बुक जर विकत घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी इथे ही एक लिंक दिलेली आहे. ही लिंक सोपी आहे लक्षात ठेवायला. e.avareria.in/p/lokvrut1 या ठिकाणी जर का आपण क्लिक केलं तर या लिंकवर दिसतंय का सगळ्यांना? हो दिसतंय. ओके. इथे या लिंकवर तुम्ही आलात की तुमच्या समोर हे पेज ओपन होतं आणि या पेजवर सगळी प्रोसेस दिलेली आहे की आपलं हे ऑडिओ बुक कसं विकत घ्यायचं. मग निश्चितच विकत घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला पेमेंट करायला लागणार आणि इथे क्लिक हिअरवर आपण क्लिक केलं की आपल्या समोर ती पूर्ण प्रोसेस सुरू होईल. खरं म्हणजे हे व्हिडिओ दिलेलं आहे सगळं, त्यामुळे मी तुम्हाला ते आता दाखवणार नाही. हा अनुभव घ्या. मदत लागली तर आम्ही सदैव तयार आहोत तुमची मदत करायला. इथे आपल्याला दिसतंय कविता तुझी माझीचं कव्हर पेज कसं असणार आहे. दिसत नाहीये भैरवी, दिसत नाहीये. काय दिसत नाहीये? काहीच दिसत नाहीये. आपण पुढे जाऊया. एक मिनिट. आता दिसतंय? हो आता दिसतंय. स्क्रीन ब्लँक झाली, पुन्हा ब्लँक झाली. दिसत नाहीये. ओके बरं, जाऊ द्या. मग आपण आपण पुढे जाऊया आणि शेअर करणारच आहोत. त्याच्यात ते सगळं त्याच्यात आहेच दिलेलं ऑलरेडी. साप्ताहिक जनमंगल, लोकव्रत प्रकाशन आणि आपण वैयक्तिकरित्या सुद्धा या बाबतीत आपण जी लिंक आहे ती आपण शेअर केली तर सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतं आणि सगळ्यांना याचं मार्गदर्शन मिळू शकतं की कशा प्रकारे ऑडिओ बुक विकत घेत. आणि आता या 2 सखींसाठी, कवयित्री सखींसाठी एक सरप्राईज एलिमेंट आहे आणि तो काय असणार आहे ते तुम्हाला सर्व रसिक प्रेक्षकांसमोर, श्रोत्यांसमोर मी आता उलगडते आहे. तर ह्याचं उत्तर मात्र खूप पटकन द्यायचंय. एक रॅपिड फायर राऊंड आपण घेणार आहोत या दोघीही कवयित्रींसोबत आणि मी प्रश्न विचारल्यानंतर एकाही सेकंदाचा वेळ न घालवता तुम्ही पटकन हे उत्तर द्यायचे. कारण जे आपल्या मनामध्ये किंवा जे आपल्या भावनेमध्ये असतं ते जे उत्तर येतं ते रिअल उत्तर असणार आहे. किती एकमत होतं तुमचं ते कळेल आम्हाला आता. म्हणजे विचार न करता जे येतं ते खरं म्हणजे असं म्हणू शकतो आपण अंजलीजी तुम्ही लावून द्या. सरप्राईज होतं. मी कालच सांगितलं होतं की एक सरप्राईज असणार आहे. म्हणजे आता कविता तुझी माझी तसंच विचार तुझा माझा असं होऊ शकतं. तर सुरू करते मी. पहिला प्रश्न वृत्तबद्ध की मुक्त छंद? मुक्त छंद. वसंत की वर्षा? वर्षा. गुड, एक उत्तर आलेलं आहे. सामाजिक विषय की कौटुंबिक विषय? कौटुंबिक विषय. मी सामाजिक. अच्छा. गझल की कविता? गझल.
आदितीजी. अडकल्या. ट्रिकी प्रश्न आहे. पण त्यांचं उत्तर कविता हे असणार माझा अंदाज. हा आदितीजी. हा कविता. पुढचा प्रश्न, संवाद की मौन? संवाद. संवाद. आवाज. संवाद. इथेही एकमत झालेला आहे. अजून 3 प्रश्न आहेत. पहाट की तिन्ही सांजा? तिन्ही सांजा. पहाट. अरे छान, मजा येते. फुलं की फुलपाखरू? हे कठीण आहे सांगणं. फुलं. फुलावर बसलेलं फुलपाखरू. आणि एक शेवटचा प्रश्न, चांदणं की पाऊस? पाऊस. सूर्योदय की सूर्यास्त? सूर्योदय. चंद्र की सागर? चंद्र. सागर. ऍक्च्युली ना याचं उत्तर पण तसं हवं की सागराच्या जोडीनं उगवणारा चंद्र. म्हणजे त्यात दोन्ही येईल असं. बरं, ऐकणं का लिहिणं? दोन्ही. गाणं का गुणगुणणं? ऐकलेलं गाणं गुणगुणणं. बरं, आता एक खरा प्रश्न हा, की किशोर कुमार की जगजीत सिंग? जगजीत सिंग. आदिती जे अडकले आहेत बहुतेक सर, तुम्हाला एकदा रिपीट करायला लागेल. खूप छान. हा खूप छान. हे रॅपिड फायर राऊंड खूप मस्त झालेला आहे आणि दोघी कवयित्रींनी आपापल्या परीने प्रामाणिकपणे उत्तरं दिलेली आहेत, तेव्हा दोघींचंही मनपूर्वक अभिनंदन. आणि यानंतर मी शिरीषजींना विनंती करते की असाच एक राऊंड आपल्या आज मुख्य पाहुण्यांसोबतही घ्यावा. त्यांना आधी अनम्यूट करायला सांगा. दरम्यान सर मी एक तुम्हा सगळ्यांना विनंती करते की मी आपला जो व्हिडिओ होता आजचा तो शेअर करण्याचा प्रयत्न करते. तो जर का मध्ये दिसला तर कृपया मला तसं सांगा आणि 1-2 मिनिटाचा आपण मग त्या नाहीतर मग आपण वॉलवर टाकू शकतो, काही अडचण नाही. ओके चालेल सर, तुम्ही सुरू करा. सर आवाज येतोय माझा? पहिला प्रश्न असा की नाटक की चित्रपट? कोणासाठी? माझ्यासाठी? नाटक. कादंबरी की कविता संग्रह? कादंबरी की कविता संग्रह? कविता संग्रह. माणसात जाणं का एकांतात राहणं? अरे माणसात जाणं. भरपूर माणसं पाहिजेत बरोबर. ठीक आहे. अजून एक विचार. बोला. सर तुम्हाला ऊन खिचडी आवडतं का रखुमाई रुसकी आवडतं? नाही, त्या दोन्ही आवडतात. कार्यक्रमात मी सादर करतो ती प्रत्येक कविता मला आवडते. प्रत्येक कविता आवडते. ऊन खिचडी एक वेगळ्या ढंगाने जाते आणि रखुमाई रुसली ही वेगळ्या ढंगाने जाणारी आहे. आणि त्याच्यावरती आमच्या आपल्या भंडाऱ्याच्या एका शिक्षिकेनं त्याच्यावरती टॅब्लो फार छान केला होता रखुमाई रुसलीवरती. सोने नावाच्या मॅडम होत्या, त्यांनी टॅब्लो छान बनवलेला होता. दोन्ही कविता छानच आहेत. एक चालीवरती म्हणतोय मी, एक कविता सादरीकरण आहे. चालीवरती सुद्धा सादरीकरण हे आहेच. दोन्ही कविता खूप छान. खूप छान. एक प्रश्न मला विचारावा असं वाटतो आदरणीय विसुभाऊंना, की रिअल ऑडियन्स की हा व्हर्च्युअल ऑडियन्स?
नाही नाही, रिअल ऑडियन्स समोर पाहिजे, देवाणघेवाण आहे, एकपाती म्हणजे देवाणघेवाण आहे. तुम्हाला मी ऐकवायचंय आणि तुम्ही त्याला दाद द्यायची आहे, ही समोर समोर पाहिजे. याच्यामध्ये मला सुद्धा मजा नाही येत. मी एक कार्यक्रम केला मध्ये, नाही मजा आली. ऐकणाऱ्याला पण मजा येत नाही आणि ऐकणाऱ्याला पण मजा येत नाही. हो, पण सध्या लॉकडाऊननी हे सगळं तंत्रज्ञान आपल्या पुढे ठेवलेलं आहे आणि जिथे जेव्हा आपण प्रत्यक्ष कोणाला भेटू शकत नाहीये तेव्हा निदान या तंत्रज्ञानाच्या साह्याने आपण असं भेटू शकतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. भेट होणं ही गोष्ट वेगळी आहे, पण कार्यक्रमाकरता ऑडियन्स असणं, ऑडियन्स समोर पाहिजे, समोर ऑडियन्स पाहिजे. आणि हे गिव्ह अँड टेक, म्हणजे आम्ही ऐकवायचं आणि त्यांनी त्याला प्रतिसाद द्यायचा आहे. अशा पद्धतीनं हा एकपात्री कार्यक्रम रंगतो किंवा नाटक सुद्धा याच पद्धतीने रंगतं. चित्रपट असं नाहीये. अगदी खरंय. खरं म्हणजे ही कवितांची मैफल चालत राहावी अशीच आहे. म्हणजे आपण कितीही बोललो, कितीही वेळ बोललो तरी ते कमीच आहे. नाही, पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की कवितेचे प्रकारच इतके आहे की प्रत्येक प्रकार जर समजावून घ्यायचा झाला तर त्याचा अभ्यास वेगळ्या पद्धतीने करावा लागतो, प्रत्येक काव्य प्रकाराचा. आणि हा काव्य प्रकाराचा अभ्यास हा अत्यंत महत्वाचा असतो. आणि तो अभ्यास आपल्याला रसिकांच्या पर्यंत पोहोचवत असताना रसिक जर समोर दाद देत असतील, ते दिसत असतील, आपल्याला त्यांचा रिस्पॉन्स मिळत असेल, तर तो कार्यक्रम आपोआप खुलत जातो. नाहीतर काही वेळेला असं होतं की समोर, आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामधली एक घटना सांगतो की समोर बसलेले रसिक होते, मी पण कार्यक्रम करायला सुरुवात केली, कार्यक्रम रंगत होता, कुठेही दाद मिळत नव्हती, टाळी मिळत नव्हती. आता काय करायचं म्हटलं, शेवटी मध्यंतर घेतली. मध्यंतर घेतल्यानंतर त्या मध्यंतरामध्ये त्या कंपनीचे जे बॉस होते ते निघून गेले आणि नंतर तिथल्या लोकांनी सांगितलं, म्हणे बॉस होते म्हणून आम्ही दाद देत नव्हतो, आता इथून पुढे तुम्हाला दाद मिळेल. असेही रसिक असतात. चंद्रपूर जिल्ह्यात गोपूस नावाच्या गावचा हा अनुभव आहे माझा. कितीतरी असे अनुभव आहेत, खूप मजा आहे. पण प्रत्येक वेळेला रसिक मात्र समोर पाहिजे. माझा ओंकार काव्यदर्शन कार्यक्रम करतो त्यावेळेलाही समोर विद्यार्थी बसलेले असतात आणि विद्यार्थी अप्रतिम दाद देतात, अप्रतिम. 14,000 शाळा केलेत त्याकडे. आदिवासी मुलांच्या समोर सुद्धा कार्यक्रम ऐकवत असताना जो आनंद मिळतो ना, तो आनंद मला मिळणाऱ्या मानधनाचा कितीतरी पटीने जास्त असतो. तो आनंद मिळवायचा असतो. आणि हे जे चांगलं आहे आपल्या मातृभाषेतलं, जे आपल्या मातृभाषेतलं चांगलं आहे ते रसिकांच्या पर्यंत पोहोचवण्याकरता प्राध्यापकाच्या नोकरीला सुद्धा राजीनामा दिला ना मी, आणि पूर्णपणे कवितेवरती सुरुवात केली मी. 1981 ला सुरुवात केली, 82 ला राजीनामा दिला. आणि केवळ कविता हे एखादी कविता, मगाशी मी धरती नावाच्या कवितेचा उल्लेख केला होता, ही धरती एकच कविता मी बाबा आमटेंना ऐकवली ती. आणि बाबा आमटे आणि माझे घट्ट मैत्रीचे संबंध निर्माण झाले 1983 साली गोष्ट आहे. कुसुमाग्रजांच्या समोर ज्या वेळेला मी कार्यक्रम केला त्यावेळेला त्यांना मी विनंती केली होती पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा, आणि त्याप्रमाणे त्यांनी पाठीवरती हात ठेवलेला आहे. हे या कार्यक्रमामुळे मिळालेलं भाग्य आहे माझं. केवढा मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला आहे, म्हणजे खरंच भाग्यवान आहात तुम्ही. कविता माझा श्वास आहे असं समजणाऱ्या विसुभाऊंनी सलग 11 तास, सलग 15 तास मुखोद्गत कविता सादर केल्यात आणि त्या 15 तासात एकाही कवितेची पुनरावृत्ती झाली नाही. कविता प्रेमींना त्यांच्याकडून ऐकायला मिळेल असं अमर्याद भांडार त्यांच्याकडे आहे. देता किती घेशील 2 करांनी अशीच अवस्था होणार आहे. पण कुठेतरी थांबणं भाग आहे हे लक्षात घेऊन आवर्जून बोलवू एकदा. नक्की एकदा नक्कीच कार्यक्रम करूयात. आणि म्हणजे एक स्वतंत्र त्यांच्यासाठी असा कार्यक्रम घेऊ. पण आता तरी ह्या कार्यक्रमाच्या सांगतेची कठीण कामगिरी मला पार पाडावी लागणार आहे. त्यापूर्वी मी आपल्यासाठी वेळात वेळ काढून आल्याबद्दल माननीय विसुभाऊ बापट यांचे मनापासून आभार मानते. शिरीषजी यांचं बहुमोल मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळत असतं, त्यासाठी त्यांचेही आभार. भैरवीजी, अदितीजी यांचे आभार. लोकव्रत प्रकाशनासाठी ऑडिओ बुक करणाऱ्या नहुष यांचे आभार.
आपल्या श्रवणीय सूत्रसंचलनानं पूर्ण कार्यक्रमाला बांधून ठेवणाऱ्या अंजलीजी मराठे यांचा आभार. आपल्या उत्सव मूर्तींशी संवाद बोरगावकर मॅडम आणि श्रेयाजींचे आभार. तसंच मी या पुस्तकाच्या निर्मितीला, कार्यक्रमाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे हातभार लावणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानते. रसिक वाचकांनी हे पुस्तक अवश्य घ्यावं. आम्ही लिंक दिलेलीच आहे, त्याचं मार्गदर्शिका व्हिडिओ पण आम्ही पोस्ट केलेलाच आहे. पुस्तक घेऊन आपल्या सोयीनं ऐकावं अशी विनंती करून मी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद. आणि आपणा सगळ्यांना धन्यवाद. भरपूर लिखाणासाठी, पुढच्या तुमच्या स्वप्नांसाठी मनपूर्वक शुभेच्छा. कार्यक्रम संपताना एक फक्त सुचवावं असं वाटतं. अगदी बरोबर. संपूर्ण जनमंगलच्या टीम की जनमंगल आपल्या बऱ्याच काही करत असत. तर आता जसं मना सज्जना या सदराचा उल्लेख केला, तर माझं एक सजेशन असं आहे की मना सज्जना या सदरापासून लोकव्रत प्रकाशनाने पॉडकास्ट सुरू करावे, जेणेकरून एक अजून नवीन माध्यम लोकांपर्यंत पोहोचण्याचं मिळेल. एवढंच. त्यासाठी एक कमिटी आपण स्थापन केलेली आहे. आज 16 कमिटी आपण एकंदरीत स्थापन केल्यात. इव्हन मनासज्जनात असं नव्हे तर त्या अंकाचं संपादकीय सुद्धा आणि त्या अंकाचे लेख सुद्धा आम्ही हे करायचा प्रयत्न करतोय, व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही. आणि तो उपक्रम तुम्हाला याच आठवड्यापासून, म्हणजे श्रेयाजी तुम्ही जास्त चांगले सांगू शकता, किंवा भैरवीजी किंवा अंजली मराठे तुम्ही पण सांगू शकता की हे आपण काय करतो आहोत. श्रीजी, एक परत सुचव असं वाटतं की कार्यक्रमाची सांगता करताना पसायदान झालं तर खरी सांगता झाली असं मला वाटतं. तर जर समजा आपल्या टोळे मॅडम, डॉक्टर टोळे यांनी पसायदान जर या कार्यक्रमाच्या सांगतेला म्हटलं तर फार बरं वाटेल, कारण त्याशिवाय हा कार्यक्रम थोडासा अपूर्ण वाटतो. आपण म्हणूया खूपच छान सूचना आहे विसूभाऊ. अवंतिका आहे का? माझ्या मते अवंतिका टोळे छान गातायत. आहेत सर. आता अवंतिकाजी नाही आहेत आपल्या कार्यक्रमात. आपण सर्व मिळून म्हणू शकतो. आपण सर्व मिळून म्हणू शकतो. काही चालेल चालेल. आता विश्वास येणे वाग्यने तोषावे, तोषो निमज द्यावे, जेकाची संकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवाचे दुरितांचे विश्वसर्वसुचे पाहू, जो जे मानशील तो ते लाभो, प्राणी वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मादियाळी, अनवरत भूमंडळी, भेट तू भूता, चेतना चिंता बोलते पियुषाचे जे सर्वाई सदा सज्जन सोय रे होतु, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती लोकी,
भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि भोपजीवये विशेषी लोकीये दृष्टा दृष्टविजये ओहावे विश्वेश्वरा पसाय येणे बरे ज्ञानदेवो सुखिया झाला. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचेच, सर्व मान्यवरांचे, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व श्रोत्यांचे, माननीय कवयित्रींचे आणि इतर सर्वांचेच मनापासून आभार. धन्यवाद. महत्वाचं म्हणजे तुम्ही ही जी बाजू सांभाळली सूत्रसंचालनाची, तुमचे आमच्या सगळ्यांच्या वतीनं आभार मानले. आभार. धन्यवाद. धन्यवाद. आपण आता लाईव्ह नाही आहोत.